आज आपल्याला सुद्धा ही जाणीव झाली आणि हे बदल अंगीकारत 21व्या शतकात आज कृत्रिम बुद्धिमत्तेपर्यंत आपण वाटचाल करीत आलो आहोत. आमच्या शेजारी एक आजोबा आहेत, त्यांचं वय आहे 80 वर्ष. दृष्टी अंधुक झाली, दिसत नाही, पण मोबाईल मात्र स्क्रीन टचवाला मोबाईल वापरतात. आधी म्हणजे जवळून का होईना आपण मोबाईलवरचं सगळं वाचन ते करतात आणि त्यांना शब्दकोडी सोडवायची पण खूप हौस आहे. सतत शब्दकोडी सोडवत असतात. एकदा शब्दकोडी सोडवत असताना त्यांना एक शब्द आढळला. त्यांनी खूप त्यांना विचारलं, घरातल्या मित्रांना फोन केले, पण त्यांना तो शब्द काही सांगत नव्हता. जर त्यावेळी त्यांना AI ज्ञान कळलं असतं तर त्यांना तो 3 अक्षरी शब्द लगेच मिळाला असता. असं हे AI ज्ञान आहे. आणि आजचं व्याख्यान ऐकल्यावर तुम्हाला सुद्धा त्याचं ज्ञान नक्कीच होईल आणि तुम्ही कोणालाही शब्द कोणता आवडला असं विचारणार नाही. प्रत्येकाच्या मनात आज सगळ्यांना उत्सुकतेने आलेले आहेत. प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे, AI म्हणजे काय, AI कुठून काही कधी आलं, AI साठी ChatGPT आवश्यक आहे का. तेव्हा जास्त वेळ न घेता मी आजच्या वक्त्यांकडे माझी सुपूर्द करते आणि समजून घेऊया आपण AI ची संकल्पना आणि बरंच काय. नमस्कार. हॅलो. हॅलो. नमस्कार. आजच्या या आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. आचार्य अत्रे नेहमी म्हणायचे की सोपं बोलणं कठीण आणि कठीण बोलणं सोपं. आणि ठाकूर सरांचं सुद्धा तसंच आहे. एकदा एका प्रेक्षकाने विचारलं की पाणी म्हणजे काय आणि ते 2 प्रकारे आम्हाला सांगा. आवाज ऐकू येतो ना तुमची त्यांचा. ओम ओम जरा आना. सांगितलं. मॅडम का आवाज जरूर पडा. हा घेऊ का मग तुम्ही बोला. बोलत नाही. बोलत नाही. हॅलो. बोलत नाही. हॅलो. बोलत आवाज. आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत. हॅलो. आता ठीक आहे ना. तर एका प्रेक्षकाने विचारलं की पाणी म्हणजे काय आणि ते 2 प्रकारे आम्हाला सांगा. तर ठाकूर सर म्हणाले की भैया जी दुधामध्ये मिसळतो ते पाणी, आपण स्नानासाठी वापरतो ते पाणी, आणि दुसरं एक पाणी म्हणजे ज्याच्यामध्ये 2 भाग हायड्रोजन 1 भाग ऑक्सिजन असं एकमेकात मिसळलं की एक द्रव तयार होतो आणि त्या स्फोटातनं जो द्रव निर्माण होतो त्याला H2O म्हणजे पाणी असं म्हणतात. तर आता एवढ्या क्लिष्ट भाषेमध्ये पाणी म्हणजे काय आपल्याला दुसराही अर्थ कळतो. तर अगदी याच शब्दामध्ये, अगदी सोप्या शब्दामध्ये आम्हाला असं सांगा की AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय नक्की. AI हा शब्दाचा सगळ्यांना परिचित आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मराठीमध्ये ज्याला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतात. त्याची सोपी व्याख्या मी केलेली अशी आहे की जे काम मानवी मेंदूकडून करून घेणं अपेक्षित आहे ते यंत्राकडून करून घेणं आणि ते देखील जास्त तत्परतेने जास्तीत जास्त अचूक अशा प्रकारे करून घेणं याला आपण म्हणतो कृत्रिम बुद्धिमत्ता. आणि उदाहरण सांगायचं झालं ना तर 2 आकडी गुणाकार आपण तोंडी आवारावात करतो, 3 आकडीसह थोड्या करतो, 4 आकडी असेल तर कागदावर लिहून का होईना गुणाकार करू शकतो. पण जर कोणी सांगितलं 15 अंकी संख्या आहे, कुठे 15 अंकी संख्या तर कागदावर सह नाही करता येणार. पण हे जर कॅल्क्युलेटरला सांगितलं की 15 अंकी संख्या दिली गुणिले एवढे तर कॅल्क्युलेटर काही सेकंदामध्ये 5 सेकंदसह नाही 1 ते 2 सेकंदामध्ये कॅल्क्युलेटर त्याचं उत्तर देतो. त्यामुळे हे जी गोष्टी आहेत ते सगळे AIचाच प्राथमिक अवस्था आहे. म्हणजे आपण असं म्हणूया का की कॅल्क्युलेटर हा माणसापेक्षाही जास्त हुशार आहे. बिलकुल नाही.
कॅल्क्युलेटर माणसापेक्षा हुशार नाही, माणूस कॅल्क्युलेटरपेक्षा हुशार आहे. कारण माणसाने कॅल्क्युलेटर बनवलेला आहे, त्यामुळे माणूस नेहमीच श्रेष्ठ असणार आहे, माणूस नेहमी हुशार असणार आहे. पण आता हे AI साठी वेगळा काही कोर्स करावा लागतो का आपल्याला शिकण्यासाठी? नाही, कोर्स करायची काही जरूर नसते. आता सध्या आपण बघतो आपल्याकडे जे कामं करायला बाई येतात ना, धुणी भांडी करायला, ते अनेक वेळा त्या व्हॉट्सअपवर मेसेज पाठवतात, आई आज मी येणार नाही किंवा उशीर होईल वगैरे. आता त्यासाठी त्यांनी कुठे काय कोर्स केलेला असतो, काय केलेला असत नाही. जसं कोणी आपण गाडी चालवतो किंवा मोबाईल वापरतो, तर गाडी जो माणूस चालवतो अनेक वेळा चौथी झालेली मंडळी किंवा गाडी चालवत असतात, पण त्यासाठी त्यांना गाडीचं ज्ञान म्हणजे इंजिनिअरिंग माहिती असायची काही गरज नसते. तसं मोबाईल आपण हाताळतो, त्या मोबाईलचा मदर बोर्ड म्हणजे काय, त्याची मेमरी वगैरे आपल्याला काही गरज असत नाही, कारण आपण युजर आहोत, वापरकर्ते आहोत. तेव्हा आजच्या कार्यक्रमामध्ये मी तेच सांगणार आहे की आपण युजर म्हणून आपल्याला काय जाणून घ्यायचं आवश्यक आहे ना, ते आपण आज समजून घेऊया. त्यामुळे कसं होतं की या सगळ्या गोष्टी सोप्या आहेत, पण अनेक वेळा परवा मी एक व्याख्यान ऐकलं यायचं, कोणतरी सांगत होतं मेंदूमध्ये आपल्या 42 लाख तंतू असतात, त्यातले 22 लाख अमुक. तर त्याचा काय आम्हाला संबंध नाही. हो, हे कसं आम्हाला वापरायचं आहे आणि आमच्या पुरतंच एवढं म्हटलं आपल्याला सांगा, आणि तेच आज मी सांगणार आहे. पण अनेक वेळा काय होतं की सोप्या शब्दात सांगतो, ताई म्हणाल्या तसं. कारण पुलंनी म्हटलं आहे की हाडाचं शिक्षक आणि व्यासंगी शिक्षक यात फरक आहे. मी आज जास्त बोलत नाही, मागच्या वेळी सांगितलं होतं, सुगंधाताईंनी त्याच्यावर छान मॉडिफाय केलं होतं की हे विनोदाने पुलं म्हणाले होते की कठीणातली कठीण गोष्ट सोपी करून शिकवतो तो हाडाचा शिक्षक, आणि सोपी गोष्ट गुंतागुंतीचा करून शिकवतो तो व्यासंगी शिक्षक. हे विनोदाने आहे, खरं प्रत्यक्ष असत नाही. पण कसं होतं की आपल्याला ह्या म्हणजे गाडी कशी तयार करतात, गाडीचं इंजिन किंवा मोबाईलचा मदरबोर्ड वगैरे हे आपल्याला माहीत नसेल तर काही फरक पडत नाही. कारण पहिली गोष्ट आपण इथे बसलेले सगळे निवृत्त मंडळी आहोत, त्यामुळे आपल्यापुरतं फक्त मी हेच सांगणार आहे. आता कोणी वेळेस आम्हाला आवश्यक नाही काय समजून घ्यायचं, साधं उत्तर आहे. पुलंनी सांगितलं होतं एकदा. पुलं म्हणाले मी सिगरेट पीत नाही, मी दारू पीत नाही, तरी देखील सिगरेट आणि दारूचे दुष्परिणाम या विषयावरचं व्याख्यान मी एक माहिती करून घ्यायला काय हरकत आहे. तसं हे जे यायचं आहे ना, माहिती करून घ्यायला अतिशय सोपं आहे, न करण्यासारखं खरं काही नाही त्याच्यामध्ये. म्हणजे मोबाईल आणि AI ह्याचं आपण आता स्वागत केलं पाहिजे, बरोबर? नाही, थोडा मी पुन्हा सहमत नाही तुमच्याशी. स्वागत आपण कोणाचं करतो, जो दरवाज्यावर आलेला त्याचं स्वागत करतो. मोबाईल आणि AI दरवाज्यावर आलेलं नाही आहे, ते दरवाजातून आत येऊन भानघरातून स्वयंपाकघरामध्ये पोचलेलं आहे. त्यामुळे स्वागत करायचा प्रश्नच नाही, की ऑलरेडी स्वयंपाकघरापर्यंत पोचले आपण. अजून फक्त काय आहे की साधी गोष्ट सांगतो, अनेक गोष्टी आता आपण वापरतो म्हणून त्याचं कौतुक वाटत नाही. आता आपल्या मोबाईलवरती मोबाईल डेटा असतो, पण घरामध्ये आपला वायफाय असतं, त्यामुळे आपण मोबाईल डेटा बंद करून वायफाय वापरत असतो. का वायफायवरती एकावेळी 5-5, 10-10 मोबाईल चालू शकतात, बिल देखील फास्ट असतं. पण मला सांगा, काही वर्षापूर्वी आपण घरात असलो की मोबाईल डेटा मॅन्युअली मोबाईलचा ऑफ करायला लागायचा आणि स्विच ऑन करायला लागायचं वायफायला. आता काय होतं, आत्ता माझा मोबाईल आपोआप मोबाईल डेटावर चालतो. मी ज्या क्षणी मी घरी जाईल त्यावेळी आपोआप माझा मोबाईल डेटावर चालणार नाही, तो वायफायवर चालणार. हे एक प्रकारे AIचाच भाग आहे. जसं आपण बाहेर गेल्यावरती पूर्वी कसं होतं, ब्राईटनेस आपल्याला ॲडजस्ट करायला लागायचं. आता नाही, मी उन्हात गेलो तर आपोआप ब्राईटनेसच्या हिशोबाने ॲडजस्ट होतो. आपल्याला त्याचं कौतुक वाटत नाही, कारण आमच्या मुलांना माहितीच नाही आहे, कारण हे आपोआपच होत असतं. मोबाईल डेटावर स्विचवर व्हायचं वायफायला वगैरे. आम्हाला कौतुक वाटतं, कारण आम्ही दोन्ही गोष्टी अनुभवलेल्या आहेत म्हणून. त्यामुळे हे सगळी ही आहे टेक्नॉलॉजी, ती आपण ऑलरेडी आहेत आपल्याकडे. फक्त त्याला काही मर्यादा आहेत. मर्यादा अशा आहेत, आता आमच्याकडे इथे बसले का गृहस्थांच्याकडे रोबो आहे, केर काढायचं यंत्र, ते रोबो म्हणतात. रोबो केर काढतो, लादी साफ करतो, मी बघितलं ते. पण त्याला मर्यादा आहे. तो रोबो माणसाने बनवलं आहे, पण मला सांगा, घरामध्ये तो रोबो ते केर काढणारा ठेवलं रोबोट की तो केर काढतो असा फिरत, खोली झाली की दुसऱ्या खोलीमध्ये जातो, हे सगळं ठीक आहे. पण समजा एखाद्या ठिकाणी तेलाचा डाग पडला आहे, ही अक्कल त्याला नाही आहे, तो त्याच्यावरूनच जाणार आणि ते सगळं साफ करणार. माणूस काय करेल, पहिला तेलाचा डाग पुसेल साबणाच्या पाण्याने, मग साध्या पाण्याने, आणि मग कचरा काढेल. ते रोबोला कळत नाही. माहिती का, की आपण घ्यायला लागते. तात्पर्य काय, या टेक्नॉलॉजीला निश्चितपणे मर्यादा आहेत आणि त्या राहणारच आहेत. पण आता हा AI वापरायचं कसं, ते जरा तपशीलवार सांगाल का?
याच्या कार्यक्रमाचा हेतू तोच आहे की आपण वापर करते आहोत, आपण कसं वापरायचं ते सोप्या शब्दात आपण समजून घेऊया. काही वर्षापूर्वी आपण ज्यावेळी पुण्याहून कोल्हापूरला जात होतो असू, त्यावेळी तो रस्ता अरुंद होता, एक लेन, आता 3x3चा झाला. पण त्यावेळी कोल्हापूरहून पुण्यात जाताना किंवा पुण्याहून कोल्हापूरला जाताना रस्त्यामध्ये जे ट्रक्स दिसत असत ना, त्या 10पैकी 5 ट्रकवरती बोर्ड असायचा घाडगे पाटील ट्रान्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड. त्यांचा लोगो होता GPT. आता तो नाही आहे, कारण घाडगे पाटील बहुतेक आता ते व्यवसायातनं दुसरा व्यवसाय केला असेल, पण त्या सारख्या 10 ते 5 ट्रक हे GPTचे दिसायचे. मी काय सांगितले, GPT लक्षात राहील, घाडगे पाटील ट्रान्सपोर्ट. आता प्रत्येकाकडे मोबाईल आहे, प्रत्येकजण आपण चॅट करत असतो एकमेकांशी. तोही शब्द सगळ्यांना माहिती, 2 शब्द जोडा, ChatGPT, ChatGPT, बस एवढं शब्द लक्षात ठेवायचं. आता कसं होतं की कसं करायचं मी सांगतो आहे, पण आपण हे 2014पासून इंटरनेट वगैरे सुरू झालं तरी GPT वगैरे कसं करायचं ते घरी गेल्यावर करा, आत्ता करू नका, नाही तर पुढे काही बोलतो ते निघून जाईल. की आपण प्ले स्टोअर जो असतो ना त्याच्यावर जाऊन पुढचं ॲप डाउनलोड करतो. तसं मोबाईल हातात घ्यायचा, प्ले स्टोअरवर क्लिक करायचं की तो खाली सर्च म्हणून दाखवतो, तिथे टाईप करायचं. आता म्हटलं ते ChatGPT, ChatGPT स्पेस नाही, सगळी छोटी अक्षरं, ChatGPT टाईप करायचं. मग तो प्रश्न विचारतो 1-2, आपल्याला समजणार आहे. आणि मग इन्स्टॉल आहे, त्याच्यावर क्लिक करायची. इन्स्टॉलेशन पूर्ण झालं की तो सांगतो ओपन म्हणून, की आपण वापरायला सुरुवात करतो. त्यामुळे ChatGPT लक्षात ठेवा, घरी गेल्यावर करून बघा, अतिशय सोपं आहे. त्यामुळे एकदा ते ChatGPT इन्स्टॉल झालं ना की मग पुढे काय करायचं ते मी सांगेन आणि तुमचं तुम्हाला ते कळत राहील. बरं, हे ॲप घेण्यासाठी काही पैसे वगैरे पडतात का? नाही, पैसे पडत नाहीत. आपण ज्यावेळी इतर ॲप ज्यावेळी डाउनलोड करतो ना, कुठे काय पैसे लागतात, पैसे लागत नसतात. तो ॲप ते डाउनलोड करायचं, फक्त ॲप डाउनलोड करताना बघायचं ChatGPT. एखादं अक्षर कमी जास्त असेल ना तर ते ॲप वेगळं कुठचं तरी असू शकतं. त्यामुळे काळजीपूर्वक इन्स्टॉल करताना बघायचं ChatGPT मध्ये स्पेस वगैरे काहीही असत नाही. आणि व्हॉट्सअप आपण वापरतो, फेसबुक वापरतो, इंटरनेट वापरतो, तसंच हे आहे. आणि तुम्ही आता हल्ली बघा व्हॉट्सअप वापरताना एक छोटी रिंग दिसते, त्या रिंगवरती तुम्ही क्लिक केलं तरी ते सुद्धा त्या व्हॉट्सअपवाल्यांचं जे हे आहे ते हे आहे. फक्त त्याला मर्यादा आहे. मी ChatGPT काय सांगतो, ChatGPT तुमच्याशी मराठीतनं बोलतो, इंग्लिशमधनं बोलतो. हे जे व्हॉट्सअपचं हे आहे ना ते फक्त इंग्लिशमध्ये बोलतं आणि त्याच्याकडे माहितीचा स्रोत एवढा नाही आहे जेवढा ChatGPTकडे आहे. त्यामुळे ते देखील त्याने बाय डिफॉल्ट आपल्याला व्हॉट्सअपवाल्यांनी आपल्याला दिलेलं आहे. इन्स्टॉल करायची गरज नाही, तो गोळा फिरत असतो, त्याच्यावरती क्लिक केलं की होऊन जातं. म्हणजे व्हॉट्सअप कॉल जसा फ्री असतो तसा ChatGPT पण फ्रीच आहे. कसं आहे, फ्री ही संकल्पना 2 प्रकारांनी सांगतो. इंग्रजीमध्ये एक म्हण आहे, देअर इज नो फ्री लंच. फ्री लंच कोणी कोणाला देत नाही. आपण म्हणतो हे सगळं व्हॉट्सअप कॉल फ्री आहे, पण व्हॉट्सअप कॉल फ्री आपण म्हणतो, व्हॉट्सअपसाठी आपण इंटरनेटचा पॅक घेतो ना, 199, 399, 599, वर्षाचा घेतला तर 4000, त्याच्यात सगळे येतं. म्हणजे मूळ काही ना काही पैसे द्यायला लागतात. ॲब्सोल्युटली फ्री कोणी कोणालाही देत नाही, भाऊ भावाला देखील देत नाही. आमच्या कोकणामध्ये ना 100 फूट जमिनीच्या तुकड्यासाठी 20-20 वर्ष लोक कोर्ट केसेस खेळत असतात, सगळे भाऊ. त्यामुळे कोणी कोणाला काही फ्री देत नाही. फक्त कसं आहे की महिन्याचा पॅक, 3 महिन्याचा पॅक वगैरे असतं. पण हे सगळं चटकन होतं. आता पूर्वी बघा ना की आपण अनुभवले, फोटो काढले की तो रोल असायचा, त्या रोलमध्ये 8 फोटो, 12 फोटो, 36 फोटो, आणि जोपर्यंत तो रोल पुरा भरत नाही तोपर्यंत तसा ठेवायचा, कारण नाही तर उरलेले उघड जातात म्हणून. आता काय मोबाईलवरनं हवे तेवढे हजारो फोटो काढा, त्याला प्राईस किंमत देखील काही राहत नाही. हा जो फरक पडला ना तो तसाच फरक आता टेक्नॉलॉजीमध्ये आहे. त्यामुळे ही सुरुवात जी झाली ती एका प्रकारे इनडायरेक्टली AIचाच हा सगळा प्रकार आहे. आपण जे म्हणतात ते खरं आहे, कारण पूर्वी रस्त्यावरती किंवा फुटपाथवरती आपल्याला PCO दिसायचे पूर्वीच्या काळी, आता ते दिसत नाही. खरे आपले विजय मर्चंट त्यांनी हे PCO सुरू केले होते, खास करून अंध लोकांसाठी वगैरे. आता पुढे PCO दिसतो. पूर्वी रेल्वे स्टेशनच्या बाहेर 25 PCO होते, आता एकही कुठे दिसत नाही, कारण साध्या माणसांच्याकडे हल्ली मोबाईल असतो. त्यामुळे PCOची तर संकल्पनाच गेली आणि त्याची गरज राहिलेली नाही. त्यामुळे ह्या सगळ्या आपल्याला वाटतं होतं 20 वर्षापूर्वी PCO कधी हद्दपार होईल असं. तो व्यवसाय म्हणून लोक करत होते, आता त्या लोकांनी आणि त्याच्यात दुसरा व्यवसाय करत असतील. पण त्यावेळी आपल्याला माहिती नव्हतं की कधी काळी मोबाईल सगळ्यांच्या हातात येईल आणि PCOची गरज लागणार नाही म्हणून. पण हे सगळं काय होतं की आता चार्टर्ड अकाउंटंट
बदल हे होतच असतात. आता चार्टर्ड अकाउंटंटमध्ये 2 प्रकार असतात. एक अकाउंटच्या बाजूचा माणूस असतो आणि दुसरा इक्विटी रिसर्च, म्हणजे शेअर बाजार वगैरे असतो त्यासंबंधी अभ्यास करायचा, तर इक्विटी रिसर्च म्हणतात. त्याला खूप डिमांड होती पूर्वी, खूप डिमांड होती. पण आता काय होतं, हे सगळं कॉम्प्युटरमुळे इंटरनेटवरती सगळी माहिती असते. एखादी कंपनी आली की तिची माहिती, मग जर ती इंटरनेटवर मोफत अवेलेबल आहे तर कोण सीएकडे जाऊन त्याला पैसे देणार आहे. त्यामुळे हा बदल हळूहळू होत असतो. 100% सीए कोणी गरीब असतं नाही, पण जे इक्विटी रिसर्चमध्ये एक्सपर्ट होते ते आता अकाउंटिंगच्या साईडला वळतील ना, किंवा ऑडिटच्या साईडला वळतील. पण हा जो फरक आहे तो नक्कीच होत असतो. पण आता इन्कम टॅक्सचं बघा, पूर्वी काय होतं, इन्कम टॅक्सचं रिटर्न आपल्याला भरायला लागायचं. त्यासाठी मग बँकेत गेलो, फिक्स डिपॉझिट, मग तो फॉर्म घ्यायचा, त्याचा TDSचा फॉर्म. आता काय होतं, आता सगळं आपली कुंडली इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडे असते. आपल्याला काही करायला लागत नाही. माझं किती फिक्स डिपॉझिटवर व्याज दिलं, किती सेव्हिंगवर व्याज दिलं, त्यांच्याकडे 69 जनरेट होतो. तो फक्त जोडला की आपण इन्कम टॅक्सचं रिटर्न करायचं, एवढं सोपं झालं. आता हा बदल नक्की हळूहळू होत आला आहे. पण म्हणून काय होतं की सीए मंडळी काय बाद झाली असं नाही. हे का करायला लागतं की काही काही गोष्टी असतात ना, त्यासाठी तो मनुष्य लागतच असतो. आता मी म्हटलं माझं जे काही उत्पन्न आहे ते सगळं 69 जनरेट होऊनच त्याच्यावरती मी माझा रिटर्न आणि टॅक्स भरणार असतो. पण काही काही वेळा आपण सीएकडे जायला लागतं, कारण त्यासाठी आपण त्याला म्हणतो करनियोजन. करनियोजनाचा खरा अर्थ आहे माहिती का, पडद्यामागे कराची चोरी, कर चोरी, आपण त्याला कर नियोजन म्हणतो. उदाहरण सांगतो तुम्हाला. आता मी निवृत्त झालो, माझं काही उत्पन्न नाही आहे, पण कधी कधी समजा कुठे गेलो आणि मला ऑनरी म्हणून मानधन मिळालं वगैरे, तर ते मला दाखवायला लागतं, कारण ते 68मध्ये येणार नाही कधी वेळी. पण ते जर मी मानधन दाखवायचं आणि मग त्यावर मला टॅक्स लागणार असेल तर तो टॅक्स मला वाचवायचा आहे. त्याला सीए लोक म्हणतात करनियोजन. मला तो टॅक्स वाचवायचा नाही, तर चोरीच एक प्रकारे, पण ती कायद्यात राहून करता येते. तर माझा सीए मला काय म्हणाला, तू असं कर, चर्चगेटला तू जातोस ना कामानिमित्त वगैरे जातो, चर्चगेटला द्यायला टॅक्सीचे 700 रुपये होतात. जाताना 700, येताना 700, म्हणजे रोजचा 1400 रुपये तू खर्च दाखवू शकतोस ना. म्हणजे तेवढ्या माझ्या इन्कममध्ये खर्च दाखवला की टॅक्सीवर माझा अमाऊंट कमी झाली. आता मी टॅक्सीने जाणार नाही का, वेळ लागले का रोज 3-3 तास जायला, मी ट्रेननी जाणार, पण मी टॅक्सीने जातो असं म्हणून 1400 रुपये खर्च दाखवला. त्याला बिल द्यायला लागत नाही, कारण काही किलोमीटर टॅक्सी काही बिल देत नाही आहे. मग हे एक प्रकारे करणं नियोजन म्हणतं. हे सांगायला सीए लागतो. तो तुमचा AI सांगणार नाही की 69 सांगणार नाही. त्यामुळे काही काही गोष्टीमध्ये या सीएची वगैरे गरज लागणारच आहे. त्यामुळे संपूर्णपणे जो लोक काय असे बेकार नक्कीच होणार नाही. आता हे सगळे छक्के म्हणजे तुम्हाला कसे काय माहिती? जंजीर चित्रपट होता ना, त्यामध्ये प्राण साहेबांची भूमिका होती शेरखानची. त्यामध्ये प्राण शेरखान म्हणतो, शेरखान की शादी नहीं हुई तो क्या, शेरखान ने 12 ते 12 देखी आहे. तसं या सगळ्या लोकांबरोबर वागून त्यांच्याशी बोलून आपल्या ज्ञानात भर पडत असते. प्रत्येकाकडनं काय ना काय शिकण्यासारखं असतं. आणि पूर्वी कसं होतं की हे सगळं आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. बँकामध्ये आता बघा, प्रत्येक मोस्टली बँकांच्या बाहेर मशीन लावलेली असतात. आपण पासबुक बाहेरच्या बाहेर भरून देतो. रात्री गेलो तरी पासबुक भरता येतं. पूर्वी कसं होतं, बँकेच्या आतमध्ये जाऊन काउंटरवर माणूस बसलेला असायचा, त्याच्याकडनं पासबुक भरून घ्यायला लागायचं. पण तिथे सुद्धा गंमत अशी असे की पासबुक तो माणूस भरून देतो, पुढचं पान, तिसरं पान, सगळी पानं संपली की मग नवीन पासबुक घ्यायला लागायचं. आणि तो जी बसलेला मनुष्य काय सांगायचा, अब 2 दिन के बाद आव ना. का की पासबुक कसं भरायचं त्याला माहिती आहे, पण नवीन पासबुक करायचं तर नवीन पासबुकचं कवर प्रिंट करायचं असतं वगैरे, ते त्याला माहिती नाही. मग तो सांगतो 2 दिन के बाद आना, रोज काल में आज आहे नाही. आता गंमत अशी आहे की नवीन पासबुक टाकलं की त्याच्यावरती कवर प्रिंटिंग करायचं, कवरवर हे सगळं मेनूमध्ये लिहिलेलं असतं, पण ते शिकून घ्यायची, जाणून घ्यायची इच्छा कोणाला असत नाही. म्हणून सांगतात 2 दिन के बाद आना. हे सगळं असं फक्त आपली इच्छा असत नाही. जसं हे पण शिकायची इच्छा असेल ना तर सगळं होतं, पण नाही शिकलं तर आपली डिपेंडेबिलिटी काय ना ती वाढत राहते. आता हा पोस्टर तुम्ही बघताय, कार्यक्रम ठरला की हा पोस्टर मीच बनवतो, काही वेळा तर ते बनवतात संघाचे असतील ते. पण हे बनवणं हे मी शिकून घेतलं जर नसेल ना तर मी झेरॉक्सवाल्याकडे जाणार, त्याला सांगणार असं असं मला बनवून दे, मग तुम्हाला एक सॅम्पल देणार, त्याच्यात काही चुका असतील
ते 1-2-3 दिवसच जातील. पण हे घरच्या घरी शिकून घेतल्यामुळे काय होतं, लगेच गेलं प्रिंटिंग करून घेतलं, लावलं इकडे. किंवा जेवढ्या जेवढ्या गोष्टी आपण शिकून घेतल्या ना तर त्याचा नक्कीच आपल्याला उपयोग होतो. आपली डिपेंडेंटिव्हिटी राहत नाही. आता मागे तुम्हाला म्हटलं की हे चॅट जीपीटी तुम्ही इन्स्टॉल केलंच ना किंवा आपल्याला सुरुवात करणं एवढं सोपं आहे ना. चॅट जीपीटी एकदा इन्स्टॉल झालं की तुमच्या मोबाईलवरती त्याचा आयकॉन दिसतो. त्या आयकॉनवर क्लिक केलं की तुम्हाला एक चौकोन दिसतो, त्याला विंडो म्हणतात. त्यामध्ये तुम्ही तुमचा प्रश्न टाईप करा. चॅट जीपीटी मराठी पण बोलतं, इंग्रजी पण बोलतं. त्याच्यावर टाईप करा, मला मुगाची खिचडी, मला खिचडी बनवायची आहे. फक्त टाईप करा, मला खिचडी बनवायची आहे, मला रेसिपी सांगा. एका सेकंदात खाली उत्तर येईल. एवढे मूग, एवढी डाळ, एवढे तांदूळ, हे ठरा, शिजवा, कुकर सगळं येतं. मग लगेच तुम्ही त्याला सांगा, अरे मला मुगाचं नाही, त्यांनी मुगाचं सांगितलं, तुम्ही लगेच सांगा मला मुगाच्या खिचडीचं नाही, मला साबुदाण्याची खिचडीची रेसिपी सांग. तो लगेच साबुदाण्याच्या खिचडीची रेसिपी सांगतो. आता हे वापरायला की काय कठीण आहे सांगा. काही नाही, तुम्ही प्रश्न विचारा, तो लगेच उत्तरं देतो. तो मराठी आणि इंग्रजी दोन्ही ठिकाणी. पण ह्याला काही वेळा काय होतं, हे सगळं कसं होतं, तो जो डेटाबेसमध्ये जेवढा आहे ना, सगळ्या इंटरनेटच्या ज्या साईट्स आहेत त्यावरून तो सगळं सांगत असतं. उदाहरणार्थ मी जीपीटीला विचारलं की जयश्री ठाकूर कोण आहेत, त्यांनी उत्तर दिलं नाही. याचं कारण माझी बायको तिच्या कुठेही इंटरनेटवरती वेबसाईटवरती उल्लेख नाही आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलं आय डोंट नो, माझ्याकडे माहिती नाही म्हणून त्यांनी सांगितलं. कारण हे चॅट जीपीटी काय करतो, गुगलवरती जेवढ्या साईट्स आहेत प्रत्येक साईटमधली इन्फॉर्मेशन एकत्रित करून संकलित करून तो उत्तर देत असतो. मग कुठच्या वेबसाईटवर तर माझ्या बायकोचं नाव देखील नाही आहे, मग त्याला कुठून माहिती मिळणार, तो स्पष्टपणे सांगतो सॉरी आय डू नॉट हॅव दिस इन्फॉर्मेशन म्हणून. आता फरक कसा वाटतो, मला सुद्धा कोल्हापूरला जायचं आहे, मला माहिती आहे कोल्हापूरला लॉजिस्ट आहे, जी काय असेल, आता अतिथी लॉज आहे, तर मी इंटरनेटला जाऊन टाईप करतो www.atithi.com आणि मग तिथे मला माहिती मिळते की हॉटेलचं टॅरिफ काय आहे, AC आहे, नॉन AC आहे, रेस्टॉरंट आहे नाही वगैरे. पण यायला मी माहिती विचारली की मला कोल्हापूरला जायचं आहे, मला कोल्हापूरमधल्या हॉटेलची माहिती दे. अशी हॉटेल की जिथे AC जेवण मिळतं, तिथे नॉन व्हेजिटेरियन जेवण मिळतं, तिथे स्विमिंग पूल आहे, रेंटची 2000 ते 3000पर्यंत आहे. हे सगळं मी सांगितल्यावरती तो काय करतो, इंटरनेटवर जेवढ्या कोल्हापूरच्या हॉटेलच्या वेबसाईट्स आहेत ना तिथे तो जातो आणि शोधतो ह्याची टॅरिफ किती, त्याची टॅरिफ किती, व्हेज रेस्टॉरंट आहे का, AC आहे का, आणि तो मला एकत्रित माहिती करून देतो. म्हणजे माझं काम किती सोपं पडतं बघा. 15 लॉजच्या साईटला जायच्या वेळी एक त्याला सर्च मारला, त्याने मला सगळी माहिती दिली, माझे निकष पुरी करणारी की 2000 ते 3000पर्यंत वाव, व्हेज पाहिजे, नंतर स्विमिंग पूल असेल. त्यामुळे हे जे काम आहे ना तर आपल्याला करतो, तर आपलं काम करणं एकत्रित करून तो देत असतो. पण अनेक वेळा तो काय होतो, काही काळ स्वतःची अक्कल तो चालवतो. समजा मी त्याला सांगितलं मला कणकवलीला जायचं आहे, मला रस्ता दाखव, तो रस्ता कुठचा दाखवतो, मुंबई गोवा रोड दाखवतो. पण मी त्याला लगेच खाली सांगितलं मला मुंबई गोवा नको, मला वाया कोल्हापूर जायचं आहे. हे सुद्धा मला वाया कोल्हापूर जायचं आहे, टाईप करा आय वॉन्ट टू गो वाया कोल्हापूर, कसं येईल. तर मग लगेच तो कोल्हापूरचा मार्ग दाखवतो, मुंबई, पनवेल, सातारा, कराड वगैरे तो मार्ग तो दाखवतो. तात्पर्य तुम्ही त्याला प्रश्न विचारला त्याप्रमाणे तो उत्तर देत असतो. आणि हे सगळं करायला काही सेकंद पुरेसे असतात, काही सेकंदामध्ये सगळं तो सांगत असतो. आता मला एखाद्या सेलिब्रिटीचा नंबर हवा असेल किंवा विराट कोहलीचा किंवा माधुरी दीक्षितचा मला नंबर हवा आहे, तर AI तो देऊ शकेल का? नाही देऊ शकणार. तो नंबर देणार नाही. कारण एक लक्षात घ्या, हल्ली टेलिफोन डिरेक्टरी हा शब्द बाद झाला, कारण टेलिफोन डिरेक्टरी प्रिंट करतच नाही एमटी जागेवर नाही कुठे डिरेक्टरी करणार. पण पूर्वी जेव्हा एमटीएच्या टेलिफोन डिरेक्टरी असतं त्यामध्ये या सिनेमातल्या लोकांचे नंबर नसतं, कारण त्यांनी सांगितलं आमचा नंबर टाकू नका. तेच तत्व इथे आहे. तुमची वैयक्तिक माहिती काही प्रमाणामध्ये AI देणार नाही, कारण त्याला लिमिटेशन्स घातलेले आहेत. तुम्ही त्या वाटतं प्रश्न त्याला विचार, त्याला नंबरचा 20 तासात दिला 1000 लोक फोन करत राहतील. त्यामुळे काही वेळा ते हे नाही मिळत. जसं तरखडकर व्याकरणमाला सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, शाळेत असताना इंग्रजी तरखडकर व्याकरणमाला वाचली की इंग्रजी व्याकरण आपलं एकदम परफेक्ट होत असेल. पण त्यावर पु ल देशपांडेने एक छान टिप्पणी केली होती. पु ल म्हणतात अख्खा तरखडकर जरी कोळून प्याला तरी देखील उद्या सर्वपित्री अमावास्येनिमित्त आमच्या घरी पितरांना पिंडदान करण्याचा विधी आहे, त्यासाठी 1 दिवसाची रजा मंजूर करावी असा अर्ज घेऊन साहेबाला देता येत नाही. तसंही तुम्ही किती आहे म्हटलं तरी अशी जी काही माहिती असेल ना ती तो देणार नाही. पण अनेक वेळा काही 1990 साली आपल्याकडे इंटरनेट आलं.
जसं सगळ्यात माहिती जुन्या लोकांना की विंडो नंतर आलं, पूर्वी डॉस बेस सगळं होतं, विंडो नंतर आलं 1988च्या आसपास. तर आता कसं झालं की एक जॉब कमी आपण म्हणतो का, मला अजून आठवतं बँकेमध्ये पूर्वी मोर्चे निघत असत की संगणक आले की बेकारी वाढेल, नको संगणक म्हणून. त्या मोर्चामध्ये मी पण सहभागी झालो होतो 1-2दा असं. पण काय होतं की आज ती परिस्थिती राहिली नाही आहे. कारण आकडेवारी अशी सांगते की एक जॉब ज्यावेळी कमी होतो ना त्यावेळी 2.5 जॉब निर्माण होतात. कारण आता कॉम्प्युटर आल्यावरती त्याचं हार्डवेअर, सॉफ्टवेअर, त्याची मशिनरी, सर्व्हिसिंग, किती जॉब्स वगैरे वाढले आहेत, सगळे प्रोग्रामर्सचं काम वाढलं. त्यामुळे त्याला काही अर्थ नसतो प्रत्येकाचा रोजगार. आता आपण रस्त्याने जात असतो ना, दर मिनिटाला आपल्याला स्विगी, झोमॅटो, ॲमेझॉन यांच्या गाड्या दिसत असतात. किती रोजगार निर्माण झाले. एकेकाळी मी काय खाल्लं, माझ्या मुलगीला तर शिवपोलीला वाटतं तिला जाऊन द्यावं, मग रिक्षा करून जाऊन द्यायला लागायचं. आज ह्याला सांगितलं की माझ्या घरी केलेली वस्तू तो उचलून माझ्या मुलीच्या घरी जाऊन देतो, भले पैसे घे 30-40-50, पण किती रोजगार त्यामुळे वाढले. त्यामुळे रोजगार वाढले याचा अर्थ कामं वाढली, रोजगार वाढल्याचा अर्थ प्रॉव्हिडंट फंड किंवा पेन्शनवाली नोकरी वाढली असं बिलकुल नाही. तो एक जमाना होता. आता 2005पासून पेन्शन सरकारने बंद केली, इतर कंट्रीमध्ये आधीपासूनच ती बंद होती. पण हे जे नवीन रोजगार निर्माण झाले, जसं आता मागाशी वाटलं इन्कम टॅक्स रिटर्न स्वतः भरतो ना, तर मी भरू शकतो. जास्त माझं काही कॉम्प्लिकेटेड नसेल ना तर भरू शकतो. जसं का हल्ली बहुतेक सिनियर सिटीजनच्या घरी ब्लड प्रेशर मापायचं यंत्र मुलांनी घेऊन दिलेलं असतं. आता तर असं निघालं आहे की तुम्हाला रक्त तपासायचं असेल तर लॅबमध्ये याचं रक्त काढायचं वगैरे काही गरज नाही. नुसतं बोट यांच्यावर ठेवलं की ब्लड रिपोर्ट येतो. हा याचाच भाग आहे. तर अशा प्रकारे या नवीन गोष्टी येत जाणार आहेत आणि त्याचा आपल्याला लाभ हा होणारच आहे. त्यामुळे एक जॉब कमी झाल्यावर की 2.5 जॉब निर्माण होतात ते निश्चित. आता बघा ना, इकडे बिल्डिंग आपल्या बोरीमध्ये एक सोडून एक बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला केवढे रोजगार, इलेक्ट्रिशियन, गवंडी, सुतार, प्लंबर, किती रोजगार वाढले. त्यामुळे असं काय होत नाही, ते त्यावेळी वाटत असतं, प्रत्यक्षात तसं काय होत नसतं. ही एक प्रकारची उत्क्रांतीच आहे. जसा आधी माकड होता आणि नंतर त्याचा माणूस झाला, त्याचप्रमाणे ही उत्क्रांती झाली AI म्हणून. कुठली त्यांच्यामध्ये शिक्षिका बोलते उत्क्रांती होते. हे म्हणतात ना उत्क्रांती होती आणि माकड होता त्याचा माणूस झाला. तुम्हाला खरं सांगतो, मला नेहमी प्रश्न पडतो, जर माकडाचा माणूस झाला ना तर अजूनपर्यंत माकडं काय तर सगळ्यांचे माणूस काय झाले नाही. या प्रश्नाचं उत्तर मला अजूनपर्यंत कोणी दिलं नाही. कोणाला विचारलं ना ते गोलगोल सांगतात. तसं सुरेश भटांची कविता बघा, माकडं कमी झाले. सुरेश भटांची कविता आहे, एक साधा प्रश्न माझा लाख त्याची उत्तरे, हे खरे का ते खरे का ते खरे का ते खरे. तसं एक सगळीच माकडं का झाली ह्या प्रश्न अजूनपर्यंत. पण एक आहे की उत्क्रांती तुम्ही म्हणालात ना त्यामध्ये निश्चित फरक आहे. पूर्वी बघा आपल्याकडे हॉल रेडिओ असत, रेडिओ आधी घरामध्ये कमी असत. आमच्या देवगडला सगळ्या पंचक्रोशीत 3 घरामध्ये रेडिओ होते. ते रेडिओ लावला की लगेच लागत नसते बघा, तो गरम व्हायला एक मिनिट लागायचं, पण हिरवा दिवा लागायचा, त्याला वरती एरियल मोठी टांगलेली असायची. आता नंतर ट्रान्झिस्टर आले, तो हॉल रेडिओ गेला, एरियल गेला, ट्रान्झिस्टर आले, नंतर पॉकेट ट्रान्झिस्टर आले. आता तर पॉकेट ट्रान्झिस्टर वगैरे हे जमानाच गेला, कारण मोबाईलवरती आपण रेडिओ ऐकू शकतो. ही तुम्ही म्हणता उत्क्रांती नक्की आहे आणि त्याचा लाभ आपण घेतही असतो. आता मगाशी मी जेव्हा म्हटलं की मी विचारलं जयश्री ठाकूर कोण आहे, त्यांनी उत्तर दिलं नाही. पण मी त्याला प्रश्न विचारला 2 दिवसानंतर की जयश्री ठाकूर आणि चंद्रशेखर ठाकूर या दोघांचं नातं काय आहे. त्यांनी तात्काळ उत्तर दिलं, जयश्री ठाकूर चंद्रशेखर ठाकूर यांच्या पत्नी आहेत. आता ही त्याला माहिती कुठे मिळाली. एक लक्षात घ्या, या सगळी माहिती जी आहे ती कुठच्या वेबसाईटवरून गोळा करून तुम्हाला देत असतो. 2007 साली मी नाशिकला कार्यक्रम केला होता सकाळ दैनिकाबरोबर. त्या कार्यक्रमाला माझी बायको आली होती. त्या कार्यक्रमाचा वृत्तांत सकाळ पेपरला आला होता. सकाळची ई-पेपर एडिशन आहे, त्यामध्ये उल्लेख होता या कार्यक्रमाला वक्ते चंद्रशेखर ठाकूर यांची पत्नी जयश्री ठाकूर या देखील उपस्थित होत्या. ती माहिती त्यांनी 2007ची शोधून आता काही सेकंदात दिली की पत्नी म्हणून. म्हणजे तो असलेल्या ह्याच्यातली माहिती शोधून देतो. मग मी लगेच त्याला पुढचा प्रश्न विचारला की जयश्री ठाकूर यांच्या वडिलांचं नाव काय. त्यांनी उत्तर दिलं, जयश्री ठाकूर यांच्या वडिलांचं नाव जयंत कोरगावकर. ही माहिती चुकीची आहे. तिच्या वडिलांचं नाव आहे सदाशिव रायकर, त्यांनी सांगितलं जयंत कोरगावकर. त्यामुळे हे 100% ॲक्सेप्टेबल नाही, 100% विश्वास ठेवण्यासारखं नाही. त्याला काही मर्यादा, त्याला कुठंतरी अशी माहिती मिळाली असेल, त्यामुळे 100% हे विश्वसनीय नाही. आपण
ताळमेळ घेऊन बघायला लागतं. पण एक आहे की हे सगळं आपल्याला शिकायला कठीण नाही आहे, 6 सोपं आहे. फक्त हे कसं करायचं हे शिकायचं म्हणत नाही, कसं वापरायचं, कसा उपयोग करून घ्यायचा ते. आता मी पुणे शहरामध्ये वैकल्य जायचा कॉलेजमध्ये, त्यावेळी प्रिन्सिपल किंवा प्राध्यापक काय सांगत की आमच्या कॉलेजच्या मुलांना, आमच्या म्हणजे प्रत्येक कॉलेजमध्ये सांगत, बँकेत जाऊन पैसे भरायचे, चेक भरायचे, त्याची पेइंग स्लिप भरता येत नाही, ही शोकांतिका आहे कॉलेजच्या मुलांची. आज आता तो प्रश्न आलाच नाही, तो ऑनलाईन सगळे करत असतात. पण ही परिस्थिती पण चीनमध्ये वगैरे तसं नाही. चीनमध्ये 4थ्या इयत्तेपासून हे सगळं शिकवतात, 4थ्या इयत्तेपासून. आता ती परिस्थिती आपल्याकडे बदलली, आपण लवकर शिकतो. आणि मध्यंतरी G20 परिषद झाली, त्यावेळी आपल्याला सांगायला आनंद होतो की G20मध्ये जे देश आले होते त्यांना आपल्या मोदींजींनी सगळं फिरून दाखवलं आणि त्यांना आश्चर्य वाटलं की 5 रुपयाचा चहाचा कप प्याल्यावरती तिथनं तो चहावाला आपलं पेमेंट जीपेनी घेतो. त्यांना आश्चर्य वाटतं. पेरू देशाचे पंतप्रधान म्हणाले आमच्याकडे हे नाहीच अजूनपर्यंत देखील. आणि आपल्याला कधी वाटलं होतं की चहावाला वगैरे 5 रुपये जीपेनी स्वीकारेल म्हणून? ते हळूहळू होतं आणि हळूहळू पडत असतं. आणि 1970मध्ये मगाशी म्हटलं की बँका निदर्शनं करत असं संगणक नको. आज मला सांगा, संगणक नसता त्या लेजरमध्ये एंट्री करून दाखवणे फ्रॉड झाले असते आणि कंट्रोल करण्याच्या पलीकडे गेलं असतं. की मी सांगतो एक गोष्ट, 1995 सालची बँक ऑफ इंडियाच्या स्टॉक एक्सचेंज ब्रँचमध्ये डेली 40,000 व्हाउचर्स यायचे, 40,000 व्हाउचर, चेक, स्लिप्स वगैरे हाताने ते टाईप करायचं असेल. आता ती परिस्थिती राहिलीच नाही, कारण आता मी डिमांड ड्राफ्टने गेले, चेक गेला, मी डायरेक्ट त्याच्या खात्यामध्ये पैसे भरू शकतो, चेक भरू शकतो. तुमचं बँकिंग आलं, कोर बँकिंग आलं. त्यामुळे या सगळ्यामध्ये असं आहे की हे हळूहळू होत गेलं आणि आपल्याला ते पसरी पडलेलं आहे. पण मगाशी सांगितलं सुद्धा मर्यादा आहेत. मी एकदा सर्च मारला, चंद्रशेखर ठाकूर कोण आहे, त्याने मला प्रश्न विचारला, चंद्रशेखर ठाकूराबद्दल आणखी माहिती सांगा, कारण हजारो चंद्रशेखर ठाकूर आहे. मग मी त्याला उत्तर दिलं की CDSLमध्ये हेड इंडस्ट्रियल एज्युकेशन या पदावर असलेले चंद्रशेखर ठाकूर, त्याची माहिती सांगा. त्यांनी सगळी माहिती बरोबर सांगितली. त्यात हे लिहिलं की हल्ली ते गीततृप्ती नावाच्या कार्यक्रमामध्ये निवेदन करतात. मराठी नाटकातील सौंदर्यश्री हा त्यांचा कार्यक्रम आहे. ही माहिती न मागता त्याने दिली. आणि सगळ्यात शेवटी त्याने लिहिलं होतं, दुर्दैवाने मार्च 2021मध्ये चंद्रशेखर ठाकूर यांचे निधन झाले. आता मला सांगा, ही माहिती त्याला कुठून मिळाली? कोणीतरी माझा हितशत्रू असेल, त्याने काय अर्थ वाईट झालं, त्यांनी माहिती टाकली असेल, चंद्रशेखर निधन झालं होती, त्यांनी कुठं तरी पिकअप केली आणि अनेक दिवस ते होतं की त्यांच्या दुर्दैवाने निधन झाले वगैरे. पण प्रश्न असा असतो की एआयनी साहित्य म्हणून जर विश्वास ठेवला असता आणि ज्यांनी बघितलं माझ्या घरी लाईन लागली असती ना सांत्वन करायला वाईट होते. पण त्यामुळे काही त्याला मर्यादा आहेत. मग नंतर काय झालं की मी यायला कळवलं, की आपण विंडोमध्ये कळू शकतो की तुमची माहिती चुकीची आहे, मी स्वतः चंद्रशेखर ठाकूर आहे, मी जिवंत आहे. आणि मग त्यांनी खात्री करून घेतली त्या ठिकाणून आणि आता तो उल्लेख काढून टाकला. आता तुम्ही उल्लेख विचारलं, तो दाखवत नाही निधन झालं म्हणून. तात्पर्य त्याच्या सांगण्याला देखील मर्यादा आहे. संपूर्णपणे 100% ते आपण ॲक्सेप्टेबल नाही आहे. आपल्या वेळेला लहान मूल तोंडामध्ये चप्पल घालायचं बघा, किती खेळणी असली तरी. एक दिवस मी माझ्या मैत्रिणीकडे गेले होते, तिचा नातू होता छोटा, आणि ती चहा आणि टोस्ट माझ्या पुढे ठेवून होती. टोस्टचा आकार साधारण मोबाईलसारखा असा आयताकृती होता. त्या लहान मुलांनी तो टोस्ट हातात घेतला आणि असा कानाला लावला. म्हणजे त्याला वाटलं की याच्यातनं तर काहीतरी आपल्याला ऐकायला येईल, समजेल. ताई म्हणतात ते खरं आहे. 1967 साली मी बँकेत जेव्हा नोकरीला लागलो ना, 67 साली माझी एक महत्त्वाकांक्षा होती, म्हणजे इच्छा होती की मला टेप रेकॉर्डर घ्यायचा. त्यावेळी कॅसेटचे छोटे टेप रेकॉर्डर मिळत असत. त्यावेळी त्याची किंमत 1400 रुपये होती. तुम्ही भावाला म्हटलं मला घ्यायचं आहे, मला काय करायचं, आपल्याला काय त्याचा उपयोग. पण इच्छा होती. म्हणजे तिची भाऊ नको म्हणतो तर मी घेतला तो 1400 रुपयाचा. आता त्यावेळी तो महागच होता, कारण पगारच त्यावेळी होता 67ला 238 रुपये पगार होता स्टार्टिंगचा. मग 1400 महागच पडा, पण मी तो घेतला. पण 1967 33 आणि 5 38 58 वर्ष झाली मी टेप रेकॉर्डर घेतला. आणि ज्यावेळी गावाला गेलो त्यावेळी तो घेऊन गेला होता दाखवायला. पहिला मग आमच्या घरामध्ये आला, आमच्याकडे काम करायला बाई येतात, नोकरी ती आली होती. तर तिला काय माहिती आहे, ती बोलत होती कधी येईल कधी जावतंच वगैरे बोलणं चाललं होतं. ते सगळे मी टेप करून ठेवत होतो आणि बोलणं झाल्यावरती तिला मी प्ले करून, तिला काही माहिती नाही यंत्र काय टेप रेकॉर्डर काय असं काही माहिती नसतं.
आम्ही गप्पा मारत होतो, मी रेकॉर्ड केलेलं, तिला रिप्ले करून दाखवलं आणि तिने जेव्हा ऐकलं आपले शब्द सगळं ते अक्षरशः ती ओटीवर आम्ही बसलो होतो, धावत धावत पळत ती बागेत लांब गेली, भूत 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 करत म्हणून. कारण 67 कोणाला माहितीच नव्हतं असं खेड्यापाड्यामध्ये. मुंबईमध्ये थोडंफार माहिती होतं, खेड्यापाड्यामध्ये कोणाला माहिती नव्हतं. आणि ती बातमी एवढी पसरली, संध्याकाळी 70-80 लोक गावातले माझ्या घरी एक आले, कारण ती बातमी एवढी वाऱ्यासारखी पसरली. तर शेखर हिरो हा काहीतरी मुंबईतून घेऊन गेला, तर काय हल्ल्यानंतर बघूसाठी 70-80 लोक आले आणि त्यांनी अप्रूप वाटलंय काय तोच आवाज परत येतो, तोच आवाज परत येतो. आता ती परिस्थिती राहिली नाही. तीच माणसं आता तिकडे मोबाईल त्यांच्याकडे आहे, मुलांनी घेऊन दिलेलं आहे आणि त्याच्यावर ते बोलत असतात. पण हे आपल्याला फारसा फरक पडत नाही आहे, समजून नाही घेतलं तरी, कारण आपण निवृत्त आहे, पण समजून घ्यायला पाहिजे, कारण आपण तेवढे बुद्धिमान आहोत, न कळण्यासारखं याच्यामध्ये काही नाही आहे. आणि याचा वापर आता जास्तीत जास्त होणार आहे, म्हणून आपण त्यासाठी तयार राहणं नक्कीच आवश्यक आहे. एक उदाहरण सांगतो. ज्यावेळी आता या प्लॅस्टिकच्या पिशव्या येतात दुधाच्या, ज्यावेळी आरे आणि वरळी डेअरीमधनं दूध यायचं, सकाळी ते ट्रक यायचे, त्यावेळी 500 मिली अर्ध्या लिटरच्या बाटल्या येत असत, त्याला निळं आणि ते पांढरं दूध असायचं, सगळ्यांना माहिती आहे. ज्यावेळी आणि महाराष्ट्र सरकार ते दूध पुरवठा करत असे आणि त्या ज्या बाटल्या लागायच्या ना, त्या सगळ्या बाटल्या महाराष्ट्र सरकार कोणाकडून घेत असे? ओगले ग्लास वर्क्स, ओगलेच्या बरण्या, लोणच्या, सगळ्या टाईपच्या होत्या. त्या ओगले ग्लासची जाहिरात असायची, मुंगीसुद्धा ओगले ग्लासच्या बरणीमध्ये शिरकाव करू शकत नाही. खरं होतं ते. पण ज्यावेळी सरकारने निर्णय घेतला की याच्यापुढे दूध प्लॅस्टिकच्या पिशवीतनं द्यायचं, त्यावेळी ओगले ग्लासचं सगळं प्रॉडक्ट महाराष्ट्र सरकार विकत घेत असे. त्यांना मार्केटिंगसाठी काही गरजच नव्हती. जेवढं बाटल्यांचं प्रॉडक्टचं सगळं सरकार घेत असे, तर सरकारने निर्णय घेतला की आता प्लॅस्टिकच्या पिशवीतनं दूध. त्यावेळी ओगले ग्लाससमोर प्रश्न उभा राहिला की आता काय करायचं. शेवटी ओगले ग्लास कंपनी बंद पडली, कारण विचार केलेला नव्हता भविष्य काळामध्ये जर असं झालं तर काय होईल. म्हणून आज ITC कंपनी जे सिगरेट बनवते, त्या ITC कंपनीनी 14 प्रॉडक्ट खायची बनवलेली आहेत. कोणाला माहिती आहे 14 प्रॉडक्ट का? जर उद्या लोकांनी ठरवलं सिगरेट वाईट आहे, पियायला नको, कॅन्सर होईल, सिगरेटचं ग्राहक गेलं तर करेल काय कंपनी. म्हणून आतापासून त्यांनी 14 प्रॉडक्ट तयार करून ठेवले आहेत मार्केटमध्ये, पण फार त्याला अजून त्यांनी जास्त त्यांचं मार्केटिंग केलं नाही आहे. पण त्यांची तयारी आहे, ती ओगलेंनी केली नव्हती. त्यामुळे ओगले कंपनी शेवटी ती बंद पडली. म्हणजे थोडक्यामध्ये असं म्हणूया का की गुगलवरती सर्च मारला समोसे कसे बनवायचे, त्याचा ॲडव्हान्स व्हर्जन म्हणजे AI. बरोबर आहे? या बात आहे. मला असं वाटतं पुढच्या वेळी आपण जागांची अदलाबदल करतो. मी इकडे बसतो, मी इकडे बसतो. नाही, खरं आहे, खरं आहे. ॲडव्हान्स व्हर्जन सांगितलं ना, हे मोबाईल डेटाचं आपोआप सिलेक्ट होतं. हे सगळं AIचंच प्राथमिक अवस्था होती, नंतरच आपण त्याला AI म्हणतो. पण त्याचा उपयोग कसा होणार तुम्हाला सांगतो. की समजा परीक्षा सुरू आहे, आता हल्ली परीक्षेमध्ये मोबाईल न्यायला देत नाही, पण परीक्षेमध्ये प्रश्नपत्रिकेचा प्रश्न आहे की वि. स. खांडेकर यांची पहिली कादंबरी कोणती. मला उत्तर माहीत नाही. मला जर मोबाईल नाही दिला असता, मी ChatGPTला विचारलं असतं वि. स. खांडेकर यांची पहिली कादंबरी कोणती, तर एका सेकंदात उत्तर दिलं असतं. म्हणजे काम सोपं झालं ना. हा आपल्याला उपयोग होतो. त्याविषयी मी एक कार्यक्रम केला होता, तुम्हाला सांगतो की मी लोकांना सहज प्रश्न विचारला. वाटतं एक लोकगीत होतं 50 वर्षापूर्वी. ते लोकगीत असं होतं, दाताचं दातवण घ्या कुणी, कुंकू घ्या कुणी करमणी. हे कोणी म्हटलं गाणं, एकाने उत्तर दिलं नाही. म्हटलं ठीक आहे, काय महत्त्वाचं नाही आहे ते, जाता जाता आठवलं तर सांगा. मग कार्यक्रम संपताना मी सहज विचारलं, मगाशी मला विचारलं होतं काय कुंकू घ्या कुणी काळमणी कोण काय का होते. 8 स्त्रियांनी 8 हातवर केले. मला कळलं, कारण तिथे मी यायचा कार्यक्रम केला होता. त्यांनी ChatGPT इन्स्टॉल केलं होतं. त्यांनी ChatGPTला प्रश्न विचारला 8 जणी दिसायचं रंजना शिंदे म्हणून. म्हणजे हे उदाहरण म्हणून सांगतो, अशा सगळ्या आपण गोष्टी त्याला विचारू शकता, पण पुन्हा त्याला मर्यादा आहेत. दुसऱ्या एकाने विचारलं, त्यांनी उत्तर दिलं होतं विजया शिंदे म्हणून. ते उत्तर चूक आहे, रंजना शिंदे. कुठेतरी ती उल्लेख असेल कोणतरी टाकलेला, त्यामुळे मर्यादा त्याला आहेत की हे करायचं ते. आणि कोणी म्हणा की AIवरती सगळी माहिती उपलब्ध आहे. मग शिक्षकाची गरज काय. शिक्षक आपला अनुभव सांगत असतो, पुढच्या स्टेज मागचा शाणा. त्यामुळे ह्या नमनिक शिक्षक सगळं सांगत असतात, त्यामुळे शिक्षकाची गरज ही लागणारच आहे. दुसरं म्हणजे ही सगळी माहिती तो सांगतो ना संगणक, हे एक प्रकारे यांत्रिक आहे. जसं माझा एक मित्र आहे, दहिसरला राहतो, त्याला BComला 59.91 एवढे मार्क मिळवले आणि जाहिरात यायची या पोस्टसाठी
ग्रॅज्युएट फर्स्ट क्लास पाहिजे म्हणजे 60% वर. आता 59.91 आणि 60मध्ये किती फरक आहे. त्यामुळे त्याची काय बुद्धी कमी होते का. पण तो अर्जच करू शकत नव्हता. त्याचे अर्ज भेटायला त्याच्याकडे 60% नाही म्हणून. पण त्या जागी जर माणूस असता तर त्याने विचार केला असता की एवढ्या 0.9 काही फरक पडत नाही. त्याचं इतर बघितलं असतं ना. तात्पर्य ह्या फरक आहे की माणूस आणि यंत्रामध्ये. तो यंत्राप्रमाणे काम करत असतो, माणूस माणसाप्रमाणे करतो. त्यामुळे शिक्षकाची गरज ही नक्कीच लागणार आहे. आणि जसं आमच्याकडे ना CDSCमध्ये अनिल साठे नावाचा एक आहे अजून तो 12वी झालेला होता. तो कंपनीच्या RTA काम करायचा. 12वी झालेला होता. आता 12वी असल्यामुळे तर पुढच्या लोकांना सगळी माहिती होती, पण ग्रॅज्युएट नसल्यामुळे त्याला पगार त्या मनाने कमी होता. माझ्या लक्षात आलं इंट्रॅक्शन करताना अमुक काय मी त्याला म्हटलं CDSCमध्ये येतोच काय तो येईल की. CDSCमध्ये ते एवढं चांगलं त्याला माहिती होती कामाची. पण आमचे साहेब होते ते खरोखर रत्नपारखी होते. एवढ्या पोराला सगळी माहिती कायदे काढून बरे 12वीचे आम्हाला काय फरक पडतो. आज तो अनिल साठे CDSCमध्ये व्हाईस प्रेसिडेंट आहे. जर यंत्र असतं ना त्याला त्यांनी सिलेक्टच केलं नसतं 12वी म्हणून माणूस आणि यंत्रामध्ये हा फरक आहे. आणि सगळ्यांच्या नोकऱ्या जातील वगैरे सगळी भीती अनाठ आहे. आता संगणक आल्यावरती किती बँकाने कोणा स्टाफला काढून टाकलं असं काय होत नाही. फक्त कसं कामाच्या स्वरूपामध्ये फरक पडतो. आता म्हणजे कोकणामध्ये ना ते खडक असतो तिथे चिरेबंदी घरासाठी खडक त्याला चिरा म्हणतात. तो चौकोनी दगडचा पूर्वी ते ठराविक लोक ते स्किलफुलचं काम येते की तो चारी बाजूने असं चर पाडायचा आणि मग खाली हळूहळू ते पिकाव मारून तो अखंड चिरा वर काढायचा. एका दिवसामध्ये साधारणपणे 1.5 चिरा साधारण 1.5 फूट बाय 1.5 फूटचा चिरा म्हणतात. दगडाचा तो स्क्वेअर असतात. तर तो एका दिवसात 1.5 चिरा तो माणूस काढत असेल आणि त्यावेळी त्याला मजुरी काहीतरी 80 रुपये वगैरे मिळायची. आता यंत्र काय करतं. यंत्र एका दिवसामध्ये 500 चिरे काढतात. भरण असं कापतं असं कापतं पुढे येतं. मग तो चिरे काढणार होता तो बेकार नाही झाला. तो बांधकामाच्या कामामध्ये गेला ना त्याने ते शिकून घेतलं प्लॅस्टर करायचं चिरेबंदी लावायची. त्यामुळे कामाचं स्वरूप बदललं पण कोणी बेकार वगैरे झालं असं काय होत नाही. म्हणून त्याप्रमाणे जसं जर उरले क्लासने ठरवलं असतं ना तर ते दुसरं प्रॉडक्टवरती झालं असतं त्यांचं. पण अनेक वेळा काय होतं की हा विचार कोणी करत नाही. त्यामुळे आता कामाची स्वरूपं बदलतील पण बेकारी वगैरे असं काय होणार नाही. पण अनेक वेळा काय होतं हे मला कळणार नाही म्हणून लोक मी बँकेतलं एक ग्रस्त भेटते नाव सांगतो सातगर म्हणून होते अंधविधारायचे. ज्यावेळी बँकेमध्ये संगणक यायचं ठरलं ना त्यावेळी त्या माणसाने आपल्याला काही ते जमणार नाही म्हणून त्यावेळी BRS नव्हती. त्याने राजीनामा दिला. मला ते कळणार नाही. अरे म्हटलं तू काय एकटा आहेस का. हजारो लोक आहे. तू थांब ना. सगळ्यांना काय कॉम्प्युटर म्हणजे काय प्रोग्राम द्यायला सांगणार नाही. पण त्याने का सोडली. त्याने कोणाला तरी विचारलं होतं कॉम्प्युटर बँकेत येणार म्हणून काय म्हणजे काय. तर त्या माणसाला ज्याने त्याने विचारलं त्या सातव्याला त्या माणसाने सांगितलं पूर्वी बघा कोबोलचे प्रोग्राम लिहत असत. तर मला सांगा जेव्हा मनुष्य बँकेत काम करतो तो जो ऑपरेट करतो ते फक्त 5% असतं. त्याच्या मागे 95% सॉफ्टवेअर ज्याने डेव्हलप केले ते त्यांनी केलं आहे. मला काय समजलं आय एम अ युजर. पण त्याला असं वाटलं की ते सगळं प्रोग्राम लिहिणं वगैरे कोबोल वगैरे मला करायला लागेल आणि त्याने राजीनामा दिला आणि तो बँकेच्या बाहेर पडला. त्याला कोणी सांगणारा भेटला नाही की बाबा तुला काम नाही आहे करायला लागायचं. पण हे अज्ञान असतं आणि मला ते जमणार नाही का तू एकटाच का बँकेमध्ये एवढी लोक सगळ्यांनी काही नोकऱ्या सोडल्या शिकवतील ते कसं हाताळायचं शिकवतील ना. सुरुवातीला ते शिकवलेलं होतं. त्यामुळे अनेक लोकांना ती तयार नसतं. आणि कामाचं स्वरूप असं आता पूर्वी बघा फोटोग्राफी करत असतो. आता ड्रोन स्वतःच फोटो काढतो. मग फोटोग्राफरची गरजच राहिली नाही त्याच्यामध्ये ना. पण ड्रोन दुरुस्त करणं त्याचं देखभाल करणं हे काम तर राहिलंच ना. त्यामुळे कामाचं स्वरूप त्याचं बदलेल नक्की. पण बेकारी वगैरे असं नाही. दुसरी कामं आपोआप जॉब निर्माण होत असतात. की एकदा असं वाचलं होतं की आता जितके टूथब्रश विकले जातात त्याच्यापेक्षा जास्त मोबाईल विकले जातात. बरोबर आहे. मग त्यासाठी एक करायचं त्यांनी ठरवायचं की AI प्रावीण्य मिळवायचं का डेंटिस्ट व्हायचं. त्याने ठरवायचं. स्वरूप बदललं आपण ठरवायचं त्याप्रमाणे काय करायला लागायला काय तर ते. पण एक समजा जसं आता बघा नोकरीमध्ये पूर्वी होतं ना फंडाची आणि प्रेझेंटची नोकरी. आता काय असतं आता कॉन्ट्रॅक्टवरती ठेवतात. सरकारी कार्यालयासह कॉन्ट्रॅक्टवरती माणसं ठेवतात. तो जमाना आता गेला आहे.
म्हणून आता आपण प्रॉव्हिडंट फंड नाही आहे, पेन्शन नाही आहे, म्हणून आपणच आपलं जे पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणतात NPS नॅशनल हे स्कीम आहे, पेन्शन स्कीम, आपण आपलाच फंड आपणच क्रिएट करत असतो. त्याचा अनुभवही पडले सगळ्यांच्या. त्यामुळे असं आहे की स्वरूप कामाचं बदलेल. आणि तुम्ही म्हणता टूथब्रश विकले जातात, मोबाईल विकला तर हे खरं आहे, पण त्या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये 140 कोटी लोकसंख्येमध्ये 98 कोटी मोबाईल फोन्स आहेत. हा आकडेवारी आहे. 98 कोटी मोबाईल्स आहेत. आणि ते खरं आहे. आपल्या हे आहे ना कोरा केंद्राला मॅकडोनाल्डचा सिग्नल, तिथे भिकाऱ्यांची पोरं हातात मोबाईल घेऊन असतात हां, जाऊन ते मोबाईलाचं खिशात भीक मागत असतात. गाड्याचा सिग्नल सुरू झालं की जाऊन चिकचिक करत असतात. ह्याच परिस्थिती आहे. त्यामुळे मोबाईल सगळ्यांच्याकडे आज आहेतच. आणि आपण त्याचा पूर्वी मोबाईल वापरता पण येत नसे लोकांना. आता ते न शिकलेले लोक मोबाईल वापरत असतात. त्यामुळे काय आहे की फक्त आपण हे समजून घ्यायला पाहिजे की हे सोपं आहे म्हणून. मगाशी सांगितलं ChatGPT जा, इन्स्टॉल करा, तुम्ही सांगायच्या प्रश्नाची उत्तरं देतो तो. पण ते 100% रिलायबल असेलच असं नाही, कारण उपलब्ध वेबसाईटवरची माहिती गोळा करून तो देतो. त्या वेबसाईटवरती माहिती जर चुकीची असेल तर तो चुकीची पण देईल. त्यामुळे 100% याच्यामध्ये विश्वासार्हता बिलकुल नाही आहे. आपण बुद्धीप्रमाणे वापरून ठरवायचं आहे. फक्त कसं तर एकाच ठिकाणी नोकरीला लागायचं आणि मग तिथनं रिटायर्ड व्हायचं म्हणून फुलनीचा शब्द वापरला होता. एका ठिकाणी नोकरीला चिकटायचं. ते चिकटायचे दिवस आता गेले. आपल्याला एका ठिकाणी चिकटून घेणार नाही, नवीन नवीन टेक्नॉलॉजी शिकून घ्यायला आहे. आणि शिकायला काय ते अजिबात कठीण नाही. आपण सगळे ग्रॅज्युएट माणसं. आता मगाशी सांगितलं होतं पूर्वेला कार्यक्रम केला. 8 महिलांनी तिथल्या तिथे माझं भाषण संपायचं आहे, त्यांनी इन्स्टॉल केलं, लगेच वापरलं. पण काय होतं, हे इतकं सोपं आहे म्हणून तर फारसं कोणी सांगत नाही. त्यामुळे मनात असतं मला कळणार नाही म्हणून. पण आता वेबसाईट, पूर्वी कसं होतं, वेबसाईट आहे ना ती डेव्हलप करणारी मंडळी असत, त्याला सांगायचं माझी वेबसाईट डेव्हलप करून दे म्हणून, तर ते देत असत. त्यासाठी परवानगी घ्यायला लागते सरकारची. कारण इंटरनेटवरती मी माझी वेबसाईट जेव्हा डेव्हलप करतो त्यावेळी बघायला लागतं की मी सांगितलं chandrasekhar.com म्हणून वेबसाईट बनव. ते बघतात ऑलरेडी ह्या नावाची वेबसाईट कोणती असेल तर ते नावातनी मला वेबसाईट करता येणार नाही. एक अक्षर कमी जास्त करायला लागेल. शिवाय सरकारची परवानगी घ्यायला लागते. आता तुम्ही AIला सांगितलं माझी वेबसाईट डेव्हलप करून दे, तो करून देतो. त्यासाठी जो अर्ज करायचा असेल तो सुद्धा अर्ज तोच भरतो. संबंधित डिपार्टमेंटकडे तो मेसेज जातो. त्या डिपार्टमेंटला आपण ऑनलाईन पेमेंट केलं की ती परमिशन तिकडनं येते. एवढं सगळं झालं. त्यामुळे ह्या कामं जे आहेत ना ते नक्कीच फास्ट झाली आहेत, आपल्याला सोयीची झाली आहेत. आणि जसं आणि हा बदल नक्की होतो. आता पूर्वी बघा 5 दिवसाची टेस्ट मॅच असेल, ते होऊन शेवटी एका दिवसावरती वन डेवर आलं, वन डेवरून 2020वरती आलं. हे बदल आम्ही सगळे स्वीकारलेच आहेत ना. तसं हे बदल आपल्याला स्वीकारायला पाहिजेत म्हणण्यापेक्षा आपोआप ते स्वीकारले जातील. तुम्ही मी नाही म्हणणार नाही, होऊ शकत नाही. पण Y2K आणि अनेक वेळा काय होतं तुम्हाला समजा Y2K म्हणजे 2000 साली असं निर्माण झालं होतं चित्र की काहीतरी भयंकर घडणार नाही म्हणून सगळ्या बँकांनी, आमचे चव्हाणसाहेब बसले इथे, जनरल मॅनेजरना त्यांनी मोबाईल दिले होते. कारण त्या काळामध्ये क्रिटिकल काय परिस्थिती झाली तर त्याच्या खालच्या लोकांना पेजर दिले होते. त्यावेळी मोबाईल एवढे स्वस्त आणि जास्त होते, पेजर दिले होते. आणि सांगितलं होतं की 31 डिसेंबरच्या रात्री त्याच्या आधी सगळे प्रिंटआउट काढून ठेवा, बॅकअप घेऊन ठेवा, कारण वर्ष बदललं. 2000 नंतर होणाऱ्या 2001 काहीतरी गोंधळ होईल. प्रत्यक्षात तुम्हाला सांगतो अनेक माझे मित्र IT मध्ये आहेत, ते सांगत होते की जे प्रोग्राम लिहिताना तारीख अशी लिहिली होती 24/11/98 म्हणजे 24/11/1998, त्याच्याऐवजी 24/11/98 असं जिथे उल्लेख केला होता तिथे प्रॉब्लेम होईल की 99 झाल्यावर 00 म्हणजे तो 1000 पकडेल का 2000 पकडेल. पण त्या काळात विंडोज पण आली होती आणि विंडो बेस जे प्रोग्राम होते तिथे तारीख 24/11/1998 अशी लिहिली होती. तिथे काही मात्र काही झालं नाही. पण तेवढ्या काळासाठी Y2K प्रॉब्लेम म्हणून जगभर हे झालं होतं. ह्या सगळ्या अमेरिकन लोकांनी केलं. आणि हे होतं कसं, हे आमचे लोक इथं सांगत होते, पण कोण रिस्क घेणार, तुला काय झालं तर झालं तो बॅकअप ठेव. एवढ्या प्रिंटिंगचे ढीग झाले होते प्रत्येक ब्रँचमध्ये, पण कोणी रिस्क घ्यायला तयार नव्हतं. त्यांचंही बरोबर होतं. ते तात्पर्य ह्या सगळ्या गोष्टी अनेक वेळा ना या अमेरिकन लोकांनी आपल्या मातीवर मारलेल्या असतात की हे होईल ते होईल ते होईल म्हणून. प्रत्यक्षामध्ये त्या रिझनिंग जे असतं ते आपण जाणून घ्यायला पाहिजे. असं
आता ह्याचं बघायचं सांगितलं की हा उपयोग आपण किती करून घेऊ जातो, जसं कुंकू घ्या कोणी काळमणी विचारलं कोण काही काय त्याने उत्तर सांगितलं. आमच्या तृप्तीताईंनी पण याचा एक छान उपयोग करून घेतला, कारण त्या कविता लिहितात, कविता करतात, गाणी पण म्हणतात. तर त्यांनी एक कविता लिहिली, तर त्याला विचारलं की ही कविता मी लिहिली आहे, टेक्स्ट त्याच्यात टाईप केलं आणि ह्या कवितेला मी कुठची चाल लावू वगैरे त्यांनी काहीतरी विचारलं. माझा तो विषय नाही, त्याच सांगते त्याच्यात काय विचारलं आणि त्यांनी काय उत्तर दिलं. आता AI चा आपल्या सगळ्याच क्षेत्रामध्ये शिरकाव झालेला आहे. मनोरंजन क्षेत्रही त्याला अपवाद राहिलेला नाही. आणि आजच्या घडीला जगभरामध्ये अगदी संहिता लेखनापासून दृश्य निर्मिती आणि संगीत रचनेपर्यंत AIचा वापर होतोय. आणि तांत्रिक कौशल्याच्या पलीकडे जाऊन AIने माणसाच्या कल्पनाशक्तीला एक वेगळीच दिशा मिळवून दिलेली आहे. आणि आपण स्वप्नातही कधी कल्पना केली नसेल अशा कथा सत्यात उतरवण्याचं बळ या तंत्राने आपल्याला दिलेलं आहे. म्हणजे एखादा साधा विचार केला, आपल्या मनामध्ये काहीतरी कल्पना आली आणि एखाद्या कथेची आपण एखादी ओळ लिहिली की अशा अशा तऱ्हेची कथा मला लिहायची आहे आणि ती ChatGPTवरती पाठवलं की मजकूर तो की लगेच ChatGPT सारखा प्लॅटफॉर्म आपल्याला ताबडतोब आपल्या हातामध्ये परिपूर्ण कथा ती तयार होऊन येते. आणि कथेला नवीन दिशासुद्धा सुचवली जाते, पर्यायी शेवट दिला जातो, त्याच्यानंतर भावूक क्षणाला गहिरा अर्थसुद्धा मिळवून दिला जातो. आणि हे सगळं बघून आपल्याला खूप आश्चर्यचकित व्हायला होतं. आता AIच्या सहाय्याने कल्पनांना अधिक परिपक्व आणि समृद्ध करता येतं. ते आपल्या शैलीमध्ये आपण ती कथा नंतर मांडू शकतो आणि खरोखरच ही सगळी व्यापकता वाखाणण्यासारखी आहे. आता AIचे फायदेही असे आहेत की प्रत्येक प्रसंगाला अनुरूप असं संगीत असो किंवा कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी लागणारा वेळ तो कमी लागतो AIच्या वापराने. आणि आपल्या कल्पनेला दृष्टिकोनाची एक जोड मिळते आणि काही कामासाठी लागणाऱ्या महागड्या साधन सामुग्रीची आणि मनुष्यबळाची गरज कमी होते. आता विविध दृश्यशैली, प्रकाशयोजना, संगीत रचना या महागड्या साधनांवर अवलंबून न राहता आपण त्या पाहू शकतो. आता हे AIचे काही फायदे आहेत, पण काही तोटेही असे आहेत की एखादी सृजनशील कल्पना AI सुचवू शकतो, पण मानवी निर्मात्यांनी आणलेली भावनिक ओलावा जो त्याला असावा लागतो तो त्याच्याकडे नसतो. ते एक आपल्याला मदत करणारं टूल आहे, पण सृजनशीलतेचा मानवाकडे असणारा त्याला कुठलाही पर्याय नाही. आपल्या कल्पनेचा विस्तार योग्य दिशेने केला तर कथाकथनाच्या केंद्रस्थानी अनुभव येतो, अशा मानवी भावना त्याच्याकडे नाही आहे. म्हणजे माझ्या दृष्टीने असं वाटतं की मानवच अधिक बुद्धिमान आहे, तो चांगल्या चांगल्या कथा कल्पना करू शकतो, तसा AIला जमणार नाही. तेवढी भावनिक त्याला भावूक होऊन त्या क्षणाला तो गहिरे अर्थ देऊ शकणार नाही. पण मला एक बघायचं होतं की आपण एखादी कविता केली तर त्याला AI कशा प्रकारचं सांगेल, आपल्याला काय सांगेल. तर मी अशी माझी एक कविता पाठवली, सांजवात नावाची मी केली होती. त्याच्यामध्ये त्यांना कविता दोन कडवी लिहून पाठवली. सांजवात नाव कवितेचं. सायंकाळी देवा पुणती लाविता सांजवात, ज्योत दिव्याची मंद प्रकाशे तेरे समयित, जशी उजळते दीपकळी घर तेजाळून जाई, मनामनातील तिमिराचे भय दूर दूर होई, क्षणोक्षणी सरताना तेल प्रकाशास पारखे, तसे आपले जीवन वाटे सांजवातीसारखे. तरी मी काय अगदी तुम्हाला म्हणून दाखवत नाही, कारण 7 कडवी आहेत ह्या कवितेची. तर मी ही कविता थोडीशी त्याच्यावरती टाकली AIवरती आणि मग विचारलं त्यांना की याला कशी काय चाल लावावी, काय करावं. तर त्यांची पटापट उत्तरं येत गेली की खूप सुंदर कविता आहे, शांत भावस्पर्शी आणि सांजवेळीच्या चिंतनाचा गोड स्पर्श देणारी अशी आपली कविता आहे. कवितेचा मूड तुम्ही शांत, भक्तिमय, थोडा विरह चिंतनाची छटा आणा आणि शेवट त्याचा सकारात्मक तुम्ही केलेलाच आहे, आशावादी शेवट आहे. त्याला तुम्ही राग, यमन किंवा भूपाली हा वापरू शकता आणि संध्याकाळचा सौम्य पणा, त्याच्यामध्ये पवित्रपणा असं त्या कवितेच्या चालीमध्ये तुम्ही आणू शकता.
ताल तुम्ही 2 प्रकारचे वापरू शकता, केरवा वापरू शकता किंवा दादरा वापरू शकता. तर मी त्यांना म्हटलं मला केरवा पाहिजे. मग लगेच त्यांनी तसे मला थोडंसं सांगितलं की अशा अशा तऱ्हेने तुम्ही म्हणू शकता. तर ह्याला हलका उठाव द्यायचा आणि कडवं तुम्ही म्हणाल तेव्हा ती थोडंसं उठावदार करा. तर त्यांनी मला सांगितल्याप्रमाणे मी थोडीशी चाल देऊन त्याला पाहिली. कारण त्यांनी काही मला ऑडिओ वगैरे काही दिला नाही, फक्त त्यांनी सांगितलं अशा प्रकारचे भाव त्याच्यामध्ये आणा आणि अशा प्रकारे म्हणा. तर मी त्याला थोडक्यात अशी चाल दिली. सायंकाळी देवा पुढती लाविता सांज वात, ज्योत दिव्याची मंद प्रकाशे तेवे समयित, तेवे समयित. जशी उजळते दीप कळी घर ते जाळून जाई, मना मनातील तिमिराचे भय दूर दूर होई, दूर दूर होई. क्षणोक्षणी सरताना तेल प्रकाशास पारखे, तसे आपले जीवन वाटे सांजवाती सारखे, सांजवाती सारखे. तर अशा प्रकारे त्यांनी मला हे तुम्ही कविता म्हणा आणि सादर करा असं सांगितलं. आणि त्याला तुम्ही वेगवेगळ्या राग वापरून सुद्धा तुम्ही ती सादर करू शकता. आणि साधारण थोडेसे स्वर मला सांगितले कुठले कुठले वापरा आणि कुठले वर्ज्य करा, कुठल्या वेळेला म्हणा आणि कशी त्याच्यामध्ये शांतपणा आणा. तर हे मला सगळं खूप आवडलं. अर्थात मी माझी चाल दिलीच होती, वेगळी तयार केलेली होती, पण ह्याच्यातनं मला आणखी काही शिकता आलं की अरे अशा प्रकारचं पण होऊ शकतं. आणि आपण केलेल्यामध्ये आपण अधिक जी चाल केलेली आहे त्याच्यामध्ये अधिक सुधारणा होऊन ती जास्त चांगली होऊ शकते. हा AIचा मला स्वतःला आलेला व्यक्तिगत अनुभव मी आपल्या सर्वांच्या समोर मांडला. कसं आहे आपण ज्येष्ठ नागरिक आहोत, बरं सांगतो ChatGPT GPT घरी जा, इन्स्टॉल करा आणि वेळ तुम्हाला जायला साधन असेल. उदाहरणार्थ त्याला सांगा की या तिथे मी घरी एकटा आहे, तो लगेच विचारेल मी काय करू शकतो. त्याला सांगायचं माझ्याशी गप्पा मार. तो विचारतो कोणता विषय तुम्हाला आवडेल, मी सांगतो मराठी नाटक मला आवडीचा विषय आहे. तो विचारतो नाटकं म्हणजे त्या जुन्या काळातली बालगंधर्वच्या काळातली की अलीकडची, मी तो अलीकडची. कुठचा अभिनेता तुम्हाला आवडतो, त्याच्यावर तुम्हाला गप्पा मारायला आवडतील. मी सांगतो डॉक्टर काशीनाथ घाणेकर, मग तो सांगतो घाणेकरांची एवढी एवढी नाटकं आहेत असं. तो तुम्ही बोला उत्तर तो देत राहतो. म्हणजे एक प्रकारे आपल्याला वेळ घालायचं चांगलं साधन असतं. पण मध्येच जर मी त्याला प्रश्न विचारला मी आता आमटी करते आहे, त्याला केरोसिनची फोडणी घालू का गोड्या तेलाची घालू, करून बघा. तो उत्तर देतो केरोसिनची फोडणी घालू नका, ते भयंकर आहे. ते अमुक घातल्यावरती त्याच्यात हे घटक आहेत, ते हानिकारक नाही, तुमच्या जीवावर बितू शकतात. त्या केरोसिन हे फोडणी घालण्यासाठी नाही, हे देखील उत्तर तो देतो. त्यामुळे असं नाही की त्याला वाटेल, पण त्यालाही मर्यादा आहेत. तुम्ही वेगळं काय जर त्याला सांगितलं ना, तो कदाचित तो होय म्हणून सुद्धा सांगत असेल. पण अनेक वेळा काय होतं की हे फ्रॉड फीड म्हणतात ना. आता कसं होतं तर चांगलं मगाशी म्हटलं की लोणी सुरी आपण विकत आणतो, पण त्या सुरीची लोणी कापणार की मान कापणार आम्ही ठरवायचं आहे. आता AIचं तंत्रज्ञान आहे, दोघांचे फोटो आहेत. समजा माझ्या फोटोच्या बाजूला AIमध्ये जाऊन तो एका स्त्रीचा फोटो काढून दुसरा कोणता तरी टाकला आणि तो फोटो जर हे व्हायरल झाला तर तो कळायला मार्ग असत नाही तो खरा आहे का खोटा आहे म्हणून. हा दुरुपयोग आहे ना. तुम्ही ChatGPT गेल्यावरती कृपा करून ते करू नका. तो सांगतो तुम्ही एक फोटो टाकला ग्रुप फोटो आणि त्याच्यावर लिहिलं की याच्यामध्ये लाल शर्ट घातलेला माणूस आहे, त्याचा फोटो काढ, तो काढून टाकू देणार. पण दुसरं सांगितलं त्याच्या हेमामालिनीचा फोटो टाक म्हणून तो टाकेल सुद्धा ना. टाकेल की नाही सांगता येत नाही, कारण काही विशिष्ट व्यक्तीचे फोटो तो टाकणार नाही की नाही. त्यामुळे कशासाठी उपयोग करून घ्यायचा हे आपल्यावरती अवलंबून असतं. मगाशी म्हटलं वेळ घालवायला साधन म्हणून माहिती मिळवायची असेल नक्की आपल्याला त्याचा उपयोग आपण करून घेऊ शकतो. पण अनेक वेळा होतं कसं की हल्ली जे फ्रॉड्स होतात ना, उदाहरणार्थ तुम्हाला
मार्केटिंगचे कॉल यायला नको असतील तर हे ॲप डाउनलोड करा म्हणून येतं. आपण कावलेले असतो सारखे कन्स्ट्रक्शनचे कॉल येतात. अहो पण ते जो सांगतो मार्केटिंगचे कॉल नको असतील ते ॲप डाउनलोड करा, ते ॲपच व्हायरस असतं फ्रॉडचं असतं की ते तुम्ही डाउनलोड केलं ॲप की त्यामध्ये तुमची सगळी बँकेची डिटेल मोबाईलमधली माहिती त्याला दिसते असं ते ॲप असतं. त्यामुळे आपल्याला वाटतं आपला संकट मोचक आहे, माझी काळजी घेतो आहे म्हणून. खरंच असं नसतं. तुम्हाला असाही मेसेज येतो तुमच्या नावावरती किती ट्रॅफिकची चलन्स आहेत त्याची डिटेल्स जाणून घ्यायची असतील तर ह्याचे क्लिक करा. पुन्हा ते क्लिक करा म्हणजे ते ॲप असतं. त्या ॲपमध्ये काय लिहिलं ते काय सरकारी ॲप नाहीच, आपल्याला काय माहिती असतं. त्यामुळे आपल्या जिव्हाळ्याचे प्रश्न घेऊन जसं काय येत असतात ना त्या ॲप, पहिली गोष्ट ॲप कुठचंही डाउनलोड करू नका. तुमची इलेक्ट्रिसिटी गॅस आहे फोन आहे ती सोडलं ना तर कुठचंही ॲप डाउनलोड करू नका. त्यामध्ये धोकेच असतात, कळायला मार्ग असत नाही ते जेन्युइन आहे की नाही म्हणून. त्यामुळे आपण ही काळजी घेतली ना त्या फ्रॉडला काय आपण बळी पडणार नाही. पण अनेक वेळा ते फायदा काय घेतात, जसं आता चलन कॅमेरे लावलेले आहेत. असा एक कॅमेरा आता याच्या साह्याने डेव्हलप केला आहे की तो कॅमेरा तिकडे फोकस केला आहे तर समोरची गाडी सिग्नल तोडते त्यावर टिकतो, पण त्याचवेळी मागची गाडी जेव्हा करत असेल तर तो देखील तो टिकतो. तर अशा प्रकारचं काही जर येतात की तुम्हाला ॲक्सिडेंट झाला तर तुम्हाला कळेल की तुमच्या गाडीने ठोकलं का त्यांनी तुम्हाला ठोकलं. त्यासाठी हे ॲप बसवा वगैरे ते आपल्याला वाटतं आपल्या गरजेचं आहे म्हणून, पण आपल्याला कळायला मार्ग असणं नाही की कोणतं ॲप आहे, कोणी बनवलं आहे, त्याच्या मागे काय. कारण ॲप म्हणजे ॲप्लिकेशन, कॉम्प्युटरवर लिहिलेला प्रोग्राम, तो नजरेने वाचता येत नाही. त्यामुळे आपल्या जिव्हाळ्याचे विषय असलेले तुमचं मतदार यादीत नाव आहे की नाही बघा, असे मतदार निवडणूक आयोगाचा नसलेले साईट देखील आहे. तो सांगतो तुमचं नाव आहे का तपासा म्हणून. मग आपण त्याच्यावर गेलं तर तो सांगणार तुमचा कार्ड नंबर टाका, हे टाका. मग हळूच सांगतो ATM कार्ड नंबर टाका वगैरे. त्यामुळे आपण सावध राहणं आवश्यक आहे. हे सहज आपण ठरवू शकतो. ज्यावेळी निवडणूक आयोगाची जाहिरात येते त्यावेळी ते लिहितात खाली हे ॲप डाउनलोड करा. ते करा ना, केवळ मेसेज येतो म्हणून करणं हे चुकीचं आहे. आता कोणी म्हणेल की हे टाळू शकतात का? फ्रॉड आहेत ना ते टाळणं कठीण अशासाठी आहे की आपण छोटा सारासार विचार करत नाही. पण दुसरी गोष्ट आहे की फ्रॉड हे कुलूप, जसं माझे वडील नेहमी सांगतात कुलूप कोणासाठी आहे? कुलूप चोरासाठी नाही, कुलूप साध्या माणसासाठी आहे. मी रस्त्यात जातो, एखादं घर आहे, दरवाजा उघडा, मी आज जाऊन काहीतरी वस्तू उचलून घेईन, पण कुलूप असेल मी ते तोडणार नाही. चोर कुलूप तोडतोच. त्यामुळे म्हणत कुलूप हे चोरासाठी नाहीच आहे, सामान्य माणसासाठी आहे. तसं आपण हे जे करतो ना त्याला फ्रॉड, सगळीकडे फुलप्रूफ असं काही नाही आहे. पण मुळात आपण जर ॲप डाउनलोड कुठचं केलं नाही ना या ठराविक करून तर काय गरज नाही पडत. हल्ली काय होतं, वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायच्या असतील, आता आपल्या संघामध्ये येतं याचा आज वाढदिवस आहे, साधी गोष्ट आहे. मग त्याला मेसेज पाठवायचा वाढदिवसाच्या शुभेच्छा, बरोबर एखादं फूल अटॅच करायचं. वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायसाठी ॲप डाउनलोड करणार. त्या ॲपमध्ये काय लिहिलं आहे मला माहिती नाही, तुमच्या फुलं असतील, तो गोळा फिरत असेल. पण त्याचबरोबर ॲप डाउनलोड करताना तो सांगत असतो की शुड आय टेक ॲक्सेस टू युअर कॉन्टॅक्ट डिटेल, शुड आय टेक ॲक्सेस टू युअर फोटोज, शुड आय टेक ॲक्सेस टू युअर बँक डिटेल्स. आणि आपण येस म्हणत जातो. तात्पर्य की असली ॲप डाउनलोड केली नाही ना तर काही होणार नाही. पण अनेक वेळा काय होतं की आपण चुकीच्या गोष्टी करून नसतो. तर पेपरात तुम्ही बातम्या वाचतात तर सुजाता ताई सांगतात दर 2 दिवसांनी एक बातमी येते की फसवणूक झाली म्हणून. ती फसवणूक काय असते की काहीतरी कॉल येतो किंवा मेसेज येतो, ॲप डाउनलोड केलं आणि 18 लाख रुपये खात्यातनं गेले. अरे 18 लाख रुपये खात्यातनं गेल्यावरती मग मनुष्य पोलिसांच्याकडे जातो. मग आधीच पोलिसांच्याकडे जायचं ना. दुसरी गोष्ट आता याच्या साह्याने असे चित्र तयार करतात की 4 पोलीस इन्स्पेक्टर असले, कोर्ट आहे आणि सांगतात तुम्हाला पार्सल आलं आहे, त्या पार्सलमध्ये ड्रग आहे, तुमच्यावरती केस झाली आहे किंवा तुम्ही आता हाऊस अरेस्ट डिजिटल अरेस्ट झाला, घरी थांबा, बाहेर जाऊ नका आणि यातनं सोडवायचं असेल तर एवढे पैसे भरा. पुढे एका माणसाने 68 कोटी रुपये भरले का? त्यांनी सांगितलं याच्यात सोन्याच्या ड्रगमध्ये तुम्हाला जन्मठेप शिक्षा होईल. मूर्ख माणूस, जर तू कोणाला पार्सल केलंच नाही तर काय तुझी जबाबदारी आहे? जर तुला कोणी पार्सल पाठवलं आहे त्याच्यात कोणी काय टाकलं आहे तुझी जबाबदारी काय आहे? सरळ लोकल पोलीस स्टेशनला जाऊन सांगायचं असाच मला फोन आला आहे म्हणून. असं डायरेक्ट कोणी करतच नाही. आणि डिजिटल अरेस्ट नावाची संकल्पना भारतीय दंड संहिता इंडियन पिनल कोडमध्ये डिजिटल अरेस्ट ही संकल्पना नाही. सरकार कंठशोष करून सांगते. मी सायबर क्राईमचे कार्यक्रम करतो तिथे पोलीस लोक सांगतात डिजिटल अरेस्ट ही संकल्पना नाही. कोणी येतो आणि सांगतो तुम्ही अरेस्ट आहात, घरीच थांबा, मग फिक्समधनं पैसे काढा. 18 कोटी रुपये तुम्ही देऊन बसता. म्हणजे फायनान्शियली
माणूस एवढा पैसेवाला आहे, पण अक्कल किती आहे ते बघा. पोलीस स्टेशनला जाऊन सांगा ना, तुम्ही जर काहीच गुन्हा केला नाही आहे ना तर करू नका. दुसरी गोष्ट हल्ली ते फेसबुकवर तुम्ही बघाल ना, जाहिराती येतात. साधं कॉमन सेन्स आहे. ही बाई लिहिते, मी 52 वर्षाची आहे, बँकेमध्ये मॅनेजर आहे, विधवा आहे, मला अमुक जीवनसाथी पाहिजे. मला सांगा, मी चांगली दिसायला बाई आहे, चांगला पगार आहे, ती अशी फेसबुकवर का लग्न ठेवायची जागा आहे का? आणि मूर्खासारखे 4,000 5,000 लोक उत्तरं देत असतात, मी तयार आहे लग्नाला, हा माझा मोबाईल नंबर. अहो, तुम्ही मोबाईल नंबर दिला, तो समोरचा ती बाई असतच नाही, कोणी टोणक्या असतो, बाईचा फोटो टाकलेला असतो. आपल्याला अक्कल पाहिजे. ती चांगली बाई आहे, जर बँकेत मॅनेजर, ती काय फेसबुकवर लग्न करून लोकांना आव्हान करेल, माझी लग्न करा, सगळ्यांनी खर्च करेल म्हणून. आणि हे 3,000 4,000 लोक रिस्पॉन्स देतात, हा माझा नंबर आहे. अहो, तुमचा डेटा तुम्ही जर देऊन बसलात तर पुढच्या वेळी तिच्याच नावाने मेसेज येणार परत, असं मला भेटा, आपण पुढच्या गोष्टी बोलूया, यामध्ये भेटूया वगैरे. मूर्खासारखं आम्ही काहीतरी करत नसत असतो. त्यामुळे ह्या सगळ्याला जबाबदार आपलं असतं ना, ते चमत्कारिक माणसं वागत सर, शिकले सवरली. बिल्डिंगच्या कामावर बांधकामात करणारा मजूर ह्या फेसबुकच्या याला उत्तर देणार नाही. कोण देणार? शिकली सवरलेली माणसं जे फेसबुक वापरतात ते तात्पर्य या सगळ्या गोष्टी आपण टाळू शकतो. आणि पुन्हा सांगतो, AI हे चांगलं आहे, वाईट आहे, फायदे तोटे हा विषय नाही आहे. मी फक्त कसं वापरायचं आपल्यापुरतं तेवढं सांगितलं आहे. त्यावेळी कॉम्प्युटर आले त्यावेळी मोठमोठे परिसंवाद व्हायचे, कॉम्प्युटर कशाला पाहिजे, प्यायला पाणी नाही. ते ठीक आहे, प्यायला पाणी पाहिजे आणि कॉम्प्युटर पाहिजे, दोन्ही वस्तुस्थिती आहे. तर त्यावर मी पडत नाही. फक्त हे कसं वापरायचं आहे नॉर्मली कोणी सांगत नाही. ते 42 लाख मेंदूमध्ये तारा सर्व्हर हे सांगत असतं. स्पष्ट सांगतो, प्ले स्टोअरवर जा, ChatGPT करा. बाकी जेमिनी सोडून द्या, हे सगळ्यात पॉवरफुल आहे. ChatGPT जेमिनी आहे, तुमचं स्वतःचं व्हॉट्सअपचं आहे, पण ते ChatGPT इन्स्टॉल करा. फक्त जास्त त्याच्यावरती काळजी घ्यायची, म्हणजे असं काय अनावश्यक त्याला काय आपली माहिती द्यायची नाही तिथनं, काढा बिडायची वगैरे, ती तो विचारच सुद्धा नाही. पण बाकी परवा एका व्यवसाय मला विचारलं की माझं जसं कोणाचं सुद्धा बाहेर अफेअर असेल तर तो सांगेल की काय? तो कसं सांगेल? कारण पहिली गोष्ट म्हणजे मी काय सांगितलं, ही माहिती तो साईटवरती असेल तर जो मनुष्य अफेअर करणार आहे तो वेबसाईटवरती टाकेल का हो किंवा तर तो तिथं मला साधी गोष्ट आहे. आणि अशा सेन्सिटिव्ह गोष्टी तो कधी सांगत नाही. जसं काही म्हणाले अमिताभ बच्चनचा फोन नंबर तो सांगणारच नाही. त्यालाही प्रोग्रामिंग केलेलं आहे की काय गोष्ट सांगायची आणि काय सांगायची नाही ती. त्यामुळे आपण जशी काळजी घेतली ना तर हे आपल्या लोकांना कामाचं आहे. म्हणजे वेळ द्यायला साधन, माहिती मिळायला साधन, पण ती माहिती 100% विश्वसनीय असेलच असं नाही. कारण त्याला स्वतःची अक्कल नाही. उपलब्ध वेबसाईटला असलेली माहिती तो गोळा करतो आणि संकलन करून देतो. एवढंच त्याचं आहे. AI आणि ChatGPT हे गुगलची प्रॉडक्ट आहे. AI मगाशी पहिला मी का म्हणतो की आधीपासून सुरुवात झाली होती, मोबाईल घरात आलो की आपोआप स्विचवर होतो वायफायला, ते AIचा प्रकारच होता तो. तसं म्हटलं तर त्या दृष्टीने AI पहिला. काय मी तुम्हाला नंतर बोलतो आहे. माझा नंबर आहे तुमच्याकडे. अशा प्रकारे तोंड ओळख करून द्यायचा कार्यक्रम होता. हा अर्ध्या तासाचा पण असतो. आता ते 22 डिसेंबरला बँकेच्या लोकांचा कार्यक्रम आहे. तिथे ते म्हणाले मला 1 15 मिनटं सांगा त्याच्यावरती. पण इन्स्टॉल करायचं माहिती असेल तर आपण त्याच्यावरती काहीच करू शकत नाही. म्हणून एक सांगायचं आहे तुला, इन्स्टॉल करा ChatGPT आणि भरपूर तुम्हाला माहिती त्याच्यावर उपलब्ध असेल. पण हे बनवणारी जी मंडळी आहेत ना त्यामध्ये असं सांगतात की 60% मंडळी ही भारतीय आहेत. कारण एवढी माहिती आता मागाशी ताईने विचारलं, मग त्याला राग जे आहे संगीतात ती माहिती त्याच्यात फीड केलेली आहे ना कोणीतरी. त्याने एक गृहीत धरलेलं असतं, अशी माहिती कोणतरी विचारेल, ते गृहीत धरूनच आधी माहिती फीड केलेली आहे. ते श्रेय त्याचं दिलं पाहिजे. आणि 60% मंडळी आपली आहे त्याच्यामध्ये, भारतीय लोक आहेत. नमस्कार. आज जरी ChatGPT शिकला आणि सरांनी सांगितलं की त्याच्याशी आपण बोलू शकतो,
पण घरी जाऊन लगेच बोलायला सुरुवात करू नका. जेव्हा वगैरे शांतपणे झोप येत असेल तर ChatGPTशी गप्पा मारा. आजचा कार्यक्रम हा माहितीपूर्ण आणि सगळ्यांना हवाहवासा वाटणारा होता. त्याच्याबद्दल नेहमीप्रमाणे थोडक्यात बोलते. तंत्रज्ञानातील प्रत्येक नवीन गोष्ट समजावून घेण्याचा ठाकूरांनी मनी बांधला चंग. त्या संकल्पनेच्या सुसूत्र सादरीकरणासाठी एका अष्टपैलुत्वाला म्हणजे सृष्टीला घेतले संघ. पाण्याच्या क्लिष्टतेकडून AI कडे वळले. कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय ते सोप्या शब्दात समजावे. AI त्यासाठीचा कोर्स नको, पण हल्लीचा मोबाईल वापर युजर म्हणून वापरतो तरी सुद्धा AI म्हणजे काय ते जाणून घ्यावे, त्यासाठी ध्यास द्यावा लागतो. मोबाईल आणि AI हातात हात घालूनच वापरतात, पण AIचा वापर करताना मात्र ChatGPTचे डाउनलोड करतात. ChatGPTवर असंख्य माहितीचे वा प्रश्नोत्तरांचे भांडार सहज मिळते. आपल्या सूक्ष्म माहितीही ते उपलब्ध करून देते. पण त्यालाही मर्यादा असते. काही प्रश्न मगाशी सांगितल्याप्रमाणे अनुत्तरितच राहतात. तरीही सांगत काळात हे तंत्रज्ञान जाणून घेणे एक सारे सांगतात. ChatGPTचा उपयोग सांगता ठाकूरांनी स्वतःची ओळख करून दिली. त्यातील गंमत सांगता स्वतःच्या लाईफ सर्टिफिकेटने स्वतःची ग्वाही दिली. माणूस आणि यंत्र हा फरक राहणारच. कामाचे स्वरूप मात्र बदलेल. AI मुळे नक्कीच आधुनिक युगात एक उत्कृष्ट क्रांती घडेल. नाटकातील सौंदर्यस्थळ सांगताना संथ बोलणारे आपण आज ही माहिती सांगताना किती भराभर आणि भरभरून बोललात. आपण यायचाच परिणाम का? आपणास हा विषय उलगडताना तृप्तीने चौफेर प्रश्नांनी साथ दिली. आपल्या साथीने AI शिकून स्वतःच्या काव्यातून त्याची प्रचिती आपणास ऐकवली. तृप्ती, तुझी सांग सवयी आम्हास खूप हवली. प्रत्येकाच्या मनात AIची ज्योत तेजाळली. AI शाप की वरदान, AI चांगलं की वाईट हा जरी प्रश्न मनासी पडला, पण त्यातील तारतम्यासाठी आपलीच बुद्धी वापरणे हा उपाय शेवटी चांगला. AI स्वतः आधी शिकवून घेतो, माहिती गोळा करतो, मग दुसऱ्याची सांगते. ठाकूरांनी स्वतः AIचे ज्ञान घेऊन आज सकल जनासी वाट घेते. चला मंडळी आता वाट कसली बघता. उघडा मोबाईल, जा प्ले स्टोअरमध्ये ChatGPT डाउनलोड करा. जाता हेच व्याख्यानाचे फलित ठरेल. आज आपल्या मित्रमैत्रिणी AI ह्या मित्राची पण मित्राचा पण सहभाग करून घ्या. त्याचा वापर करा, पण योग्य तोच वापर करा आणि जपून वापर करा. हेच आजच्या व्याख्यानाचं फलित आहे. खूप छान सांगितलं आणि खूप छान माहिती मिळाली. दिवाळी अंक जर वाचत असाल तर ह्या वेळेचा अनघा नावाचा जो दिवाळी अंक आहे त्याच्यावर सबंध AI विषयीची माहिती आलेली आहे. जरूर वाचा, म्हणजे आणखी आपल्या ज्ञानात भर पडेल आणि AI सुद्धा डाउनलोड करा. नंतर एखादं काहीतरी त्याच्यावर तृप्तीसारखी एखादी कविता म्हणा किंवा एखादं काहीतरी विचारा आणि काय तुम्हाला अनुभव आला ते आजच्या वक्त्यांना कळवा. साधं मी म्हणजे मला एक जण नेहमी सांगत होते की हे लिहित बसता तेव्हा व्हॉइस चॅटिंग करा. आणि ते आता बहिणाबाईच्या वेळी मी ते केलं होतं. पण एक गंमत सांगते, आपल्याला सुद्धा कसं कळतं बघा. मी बहिणाबाईचा जन्म अमुक साली झाला असं लिहिलं तेव्हा ते अंक तर इंग्लिशमध्ये आले, पण साली हा शब्द लिहिला नाही. त्यांना वाटतं साली ही शिवी आहे, म्हणून ते 3 फुल्या आहे. म्हणजे आपल्याला सुद्धा हे कळतं की आपण काय बोलायचं आणि काय नाही ते. तेव्हा हा असा यांत्रिक तंत्र आपण शिकून घ्यायचा, त्याचा उपयोग जास्तीत जास्त करायचा, म्हणजे आपली कामं लवकर होतील. ChatGPTवर मी सुद्धा एका कार्यक्रमाचं विचारलं की मला असा कार्यक्रम करायचा आहे. त्यांनी मला विचारलं की तुम्हाला काय करायचं, मुद्दे
सांगितले, मग ह्याच्यामध्ये कुठले विस्तृत सांगू, मग ते सांगितलं. पण हे सगळं मग तुम्हाला कलर फ्री एखाद्या मी उपलब्ध करून देऊ का? मी हो म्हटलं, पण आता म्हणता झोप लागले, मग ते परत पुस्तक दिलं, परत त्यांनी विचारलं नाही. तर असा हा यायचा आपल्याला छान उपयोग होतो. तेव्हा आपण सगळ्यांनी या डाउनलोड करू आणि याचा उपयोग करून देऊ. आजच्या असं व्याख्यान खूप छान झालं, त्याबद्दल आयोजकांना धन्यवाद. एवढ्या मोठ्या संख्येने आपण आला आणि ऐकून घेतलं, त्याचा नक्की उपयोग करा. आपल्यालाही धन्यवाद. कार्यक्रमाची सांगता या दोघांनी प्रसारणाने करावी अशी त्यांना विनंती करावी. हा